संपूर्ण गावकरी मंडळींनी या ठिकाणी असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आज कथेचा असणारा जो दिवस आहे तो कितवा असणारा दिवस आहे? आज असणारा हा पंचम असणारा हा दिवस आहे. कालपर्यंत आपण या ठिकाणी जी कथा श्रवण केलेली आहे, प्रभू श्रीरामचंद्रजींनी सेतू बांधण्याचा प्रयत्न केला, पण सेतू बांधण्याचा प्रयत्न करत असताना दगडावर मात्र नाव मात्र टाकलं नाही आणि दगड असताना तो पाण्यामध्ये टाकला. पण देवापेक्षा जर मोठं काय असेल तर गगनाहुनी वाढ नाम आहे. देव तरी लहान आहे, देवापेक्षा जर मोठं काय असेल तर देवापेक्षा सुद्धा देवाचं नाव मोठं आहे. काल दृष्टांतामध्ये आपण असं पाहिलं, माणूस मोठा नाही, माणसाचं नाव मोठं आहे. एखाद्या वेळेस शरीरानं माणूस असणारा निघून जाईल, विश्रांती घ्यायची का? एखाद्या वेळेस शरीरानं माणूस असणारा निघून जाईल, पण त्याचं नाव मात्र जशाला तसं कायम राहतं बरं का. दृष्टांतामध्ये जर बोलायचं म्हटलं तर आता मी तुमच्या गावामध्ये सरासरी 7-8 वर्ष 10 वर्षाचा कालावधी झाला. याच्या अगोदर एक असणारे महाराज यायचे, ते सायकलीवर यायचे. कोणते महाराज? वाकडे बाबा. आज त्यांचं शरीर तुम्हाला बघण्याकरता मिळतं का? शरीर बघण्याकरता मिळत नाही, पण अख्खं सगळं गाव त्यांचं नाव घेतं. एक महाराज येत होते बरं का, आणि ते आमचे इथं कीर्तन असणारे करत होते. म्हणजे शरीरानं निघून गेले, पण नाव मात्र त्यांचं जसं तसं कायम आहे. म्हणजे आपण सुद्धा एक बोलत असताना कोणी जरी असेल, असं काही चरित्र करायचं की आपण जरी निघून गेलो तर पाठीमागच्या पिढ्यानपिढी लोकांनी असणारं नाव घेतलं पाहिजे. असं चरित्र आपण करायचं जेणेकरून आपल्यापेक्षा आपलं नाव मोठं राहिलं पाहिजे. असे काही माणसं असतात, एखाद्या माणसाचं नाव जर कुठं सांगितलं ना, तर माणसाचं नाव सांगितल्यावर लोक म्हणतात या घरामध्ये चहा पाणी घेऊन जा बरं का. म्हणजे त्या माणसाच्या नावामध्ये असणारी अशी किंमत असते. असं समजत नसेल तर सोपं सांगतो. आळंदी ते पंढरपुरापर्यंत लोक चलत जातात, मुखामध्ये नाव कोणाचं असतं? विठ्ठलाचं नाव, माऊलीचं नाव. बरं, हे नाव आहे माऊलीचं, विठ्ठलाचं, आणि लोक कुठले आहेत हे माहिती नाही. पण जे देवाचं नाव, माऊलीचं नाव घेतात, अहो त्यांना कुणी घराकडे बोलवून घेतं, माऊली आमचे तर चला एकदा जेवण करा, एखादं फळमूळ काय असणार घ्या. याचं कारण काय आहे? सुंदर स्वरूपामध्ये असणारा भाग सांगितलेला आहे की विशेष स्वरूपामध्ये माणूस लहान आहे, माणसाचं असणारं नाव मात्र त्या ठिकाणी मोठं आहे. आता पहा किती सुंदर स्वरूपामध्ये भाग सांगितलेला आहे. ज्या वेळेला संत मंडळी वर्णन करतात आपल्या गाथेच्या बाबतीमध्ये, तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. म्हणजे देवाला सुद्धा आपलं नाव किती मोठं आहे हे मात्र असणारं कळत नाही. इथपर्यंतची आपण कथा श्रवण केली. संपूर्ण असणारा जो सेतूचा असणारा जो भाग आहे तो संपूर्ण असणारा तो बांधला. सेतू बांधल्याच्या नंतर गडबड, एवढी गडबड झाली, एवढी गडबड झाली की देवाला असं वाटलं आता सेतू बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि बांधकाम झाल्याच्या नंतर आपल्याला आता लंकेमध्ये प्रवेश करायचा आहे. मग देवानी एक काम करायला पाहिजे, थोडंसं थांबायला पाहिजे होतं, सगळ्याची मीटिंग घ्यायला पाहिजे होती आणि मग चालण्याकरता सुरुवात करायला पाहिजे होती. पण काय केलं देवानं? न कुणाला विचारत असताना, कुणालाही विचारलं नाही, राम आणि लक्ष्मण शेतीहून चालण्याकरता सुरुवात झाली, निघाले आता. मग त्यावेळेस विचारायला पाहिजे ना की आता आपल्या सगळ्यांनी सोबत जायचंय. शेतीहून चलत असताना कुणाच्या सुद्धा लक्षामध्ये गोष्ट मात्र आली नाही. प्रभू श्री रामचंद्रजी असे शेतून चालण्याकरता सुरुवात झाली. अनेक वांडर मंडळी जवळ आली आणि त्यांनी बोलण्याकरता सुरुवात केली, देवा असं मात्र करू नका बरं का. जर तुम्ही शेतून चालण्याकरता जर सुरुवात केली तर पाठीमागे आम्ही असं ऐकलेलं आहे, तुमचा स्पर्श नुसता दगडाला झाला तर दगडाचा स्पर्श झाल्याच्या नंतर दगड अदृश्य असणारा निघून गेला आणि तिथं मात्र दगड मात्र पुन्हा शिल्लक राहिला नाही. त्या दगडाची असणारी एक महिला बनली, म्हणजे स्त्री बनली. तिचं नाव असणाऱ्या स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे अहिल्या. अहिल्या. आता काय करा, तुम्ही निवांत बसा, आता खाली डिस्टर्ब नका करू आज. हा, शिळा होती मनुष्या झाली आणि त्याच्या चरणाची चाली. आता नाना काहीच नाही, काय निवांत बसायचं. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. शिळा होती मनुष्या झाली
त्याच्या चरणाची चाली. सुंदर स्वरूपामध्ये देवाशे शेतून चालण्याकरता सुरुवात केली. तेवढ्याच वेळामध्ये वानर मंडळींनी सांगितलं, देवा या शिळेवरच्या बाबतीमध्ये दगडावून तुम्ही चालण्याकरता सुरुवात करू नका. जर तुम्ही याच्याहून चालण्याकरता सुरुवात केली, पाठीमागं शेतूच शिल्लक राहणार नाही. गोष्ट लक्षात येते का बघा. देव जर पुढे चलू लागला ना, आणि शेतू एवढा दगडाचा बांधलेला आहे. पाठीमागलची कथा अशी आहे, प्रभू श्री रामचंद्रजींनी दगडाला स्पर्श केला तर त्याचं रूपांतर दगड नष्ट होऊन गेला आणि रूपांतर महिलेमध्ये स्त्रीमध्ये झालं. जर शेतून चालण्याकरता सुरुवात झाली तर पाठीमाग एवढा मोठा शेतू बांधलेला सुद्धा शिल्लक राहणार नाही. मग मागलच्या वानराने लंकेत मध्ये कशी यायचं? किती विशेष स्वरूपामध्ये कथा आहे पहा. एवढा जरी शेतू बांधला असेल तर प्रभू श्री रामचंद्रजींनी शेतून चालले नाहीत, अजिबात चालले नाही. त्याचं कारण एक आहे, हनुमंतरायानं प्रभू श्री रामचंद्रजीला आपल्या खांद्यावर घेतलं आणि लक्ष्मणजीच्या बाबतीमध्ये अंगद असेल, नळनीळ असेल यांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला, कोणीतरी लक्ष्मणाला एक जण खांद्यावर घ्या. मग लक्ष्मणाला एक जण खांद्यावर घेतलं आणि हनुमंतरायांनी प्रभू श्री रामचंद्रजीला खांद्यावर घेतलं आणि शेतून चलू दिलं नाही. कशा करता? शेतून जर चालले असते ना, आज तुम्ही जे रामेश्वरला जाता का नाही, तुमच्या दृष्टीला शेतू सुद्धा दिसला नसता. हे माझ्या हनुमंतरायाची कृपा आहे. कालांतरानं लोक म्हणतील, कुठं रामानं शेतू बांधला होता, कुठं वानरानं शेतू बांधला होता. हे लोक खोटं समजतील. आज शेतूचं दर्शन जर कोणामुळं होत असेल तर केवळ हनुमंतरायामुळे दर्शन होतं. म्हणजे हनुमंतरायांनी प्रभू श्रीरामचंद्रजीला खांद्यावर घेतलं आणि लंकेपर्यंत असताना सुपूर्त केलं. ही सगळी वानर मंडळी लंकेमध्ये आली. लंकेच्या जवळ आल्याच्या नंतर असे प्रांगणात उतरले सगळे वानर. यांनी काय केलं, विजयाच्या असणाऱ्या मोहरा, फुलं वगैरे सगळे हातामध्ये घेतले आणि निवडणूक येण्याच्या अगोदर, युद्धाच्या अगोदरच यांनी गुलाल लावून बसले. काही मंडळी करतात बरं का, अगोदरच गुलाल वाटतो. अरे पण आणखी युद्धच झालं नाही. आणि वानर मंडळीचा एवढा जयघोष, 18 पद्मा वानर मंडळी, त्यांनी काय केलं, गुलाल फुलं वगैरे असणारे घेतले आणि असे उधळले. उधळल्याच्या नंतर ते उधळलेला गुलाल फुलं वगैरे कुठं जाऊन पडला? जिथं राजा रावणाची सभा आहे त्या सभेमध्ये जाऊन पडले. राजा रावण विचार करतो, अरे अचानक फुलं गुलाल इथं कसा काय आला? शोधाशोध करण्याकरता सुरुवात केली तर त्यांना असं कळालं, शत्रू वानर सैना घेऊन लंकेला असणारा वेढा टाकला. किती कौतुकाची गोष्ट आहे. असं कधी कुणाला कमी समजायचं नाही बरं का, कधी कुणा कमी समजायचं नाही. त्याच वेळेला राजा रावणाने शोधाशोध करण्याकरता सुरुवात केली. नेमकं काय करा, वानर किती आहेत एकदा मोजून या. त्या हाताखालचे माणसं पाठवून दिले. वानर मोजण्याकरता गेले तर वानर मोजण्याकरता गेल्याच्या नंतर वानरच त्यांना मोजता येईना. राक्षस मंडळी तेवढ्या वानरामध्ये सपादणार नाही किंवा दिसणार नाही, एवढी वानर मंडळी. कोणी मोजण्याकरता गेलं, एका राक्षसाला हजार वानर मंडळीने घेरायचं आणि त्याच्या मुखातून वधून घेण्याकरता सुरुवात करायचं. सांग रामाचा का रावणाचा? तो जर म्हणला मी रावणाचा ना, लगेच मारायला चालू करायचं त्याला. म्हणजे लंकेच्या भोवती वानर मंडळीने असा वेढा टाकलेला आणि प्रत्येक जण कोणी जर म्हणला मी रावणाचा, मग त्याचे कान काढून घ्यायचे, नाक काढून घ्यायचं. वानर ते वानरच. असा वेढा टाकलेला संपूर्ण वानर मंडळी लंकेच्या भोवती असणारी आली आणि आल्याच्या नंतर मग मात्र राजा रावणला ही गोष्ट कळाल्याच्या नंतर वानर मंडळी मात्र मोजता येईना. शेवटी एका राक्षसानं सांगितलं, महाराज ही वानर मंडळी कुणाला सुद्धा असणारी मोजता मात्र येत नाही. एवढी असणारी असंख्य असणारी वानर सेना आहे, कुणालाही वानर सेना मोजता येणार नाही. जेवढे समुद्राच्या पाण्याच्या खाली असणारी वाळूचे कण आहेत का नाही, हे कुणाला मोजता येत नाही, तशी वानर मंडळी सुद्धा कुणाला मोजता येत नाही. 4 असणाऱ्या वेशी सांगितले त्या नगरीला राजा रावणाच्या. प्रत्येक ठिकाणी मोठमोठी असणारी राक्षस मंडळी अशी उभा केली. घनघोर युद्ध झालं. त्या घनघोर युद्धामध्ये रक्ताचे पाट वाहू लागले. साधी गोष्ट नाही, रक्ताचे पाट वाहू लागले. त्यावेळेला प्रभू श्री रामचंद्रजीला दया आली. देव किती कृपाळू आहे पहा. खरं भांडण जर कोणाचं असेल ना, तर खरं भांडण आहे राजा रावणाचं आणि प्रभू श्री रामचंद्रजी दोघांचंच बरं का. पण याच्यामध्ये विनाकारण कोण मरू लागलं माहिती का? लंकेतले लोक विनाकारण मरू लागले.
ज्यांचा की काही अर्थार्थी संबंध सुद्धा नाही, असे रक्ताचे पाट वाहू लागले. प्रभू श्रीरामचंद्रजी ते रक्ताचे पाट पाहिले, अंतकरण द्रवल आणि विचार केला, खरंच ही वाईट घटना आहे. खरं आमच्या दोघांचं भांडण आहे, पण विनाकारण लोक मरतात, याला काहीतरी युक्ती केली पाहिजे. 4 गोष्टी युद्धाच्या सांगितल्या आहेत. लक्ष करा बरं का, कुणासोबत जर भांडण खेळायचं असेल तर एवढ्या 4 गोष्टी अगोदर ऐका, मग भांडणं खेळा बरं का. कुणासोबत जर भांडण खेळायचं असेल तर अगोदर 4 गोष्टीचा विचार करायचा आणि मग भांडणं खेळायची. कुणीच असो, मग ते लहान असो मोठा असो कोणी असो. 4 गोष्टी अशा सांगितल्या धर्मनीतीच्या बाबतीमध्ये. नंबर 1, साम. कुणासोबत जर भांडण खेळायचंय ना, युद्ध खेळायचं असेल तर पहिली गोष्ट सांगितली साम. साम शब्दाचा अर्थ असा होतो, कुणासोबत जर भांडण खेळायचं असेल त्याला अगोदर समजून सांगा. साम. नंबर 2, साम दाम. दुसरा भाग, भांडणाच्या अगोदर त्याला जर एखाद्या वेळेस भांडणं खेळायची नसते तर पैसे देऊन बघा, तो ऐकतो का. साम दाम. तिसरा भाग सांगितला, समजून सांगून ऐकत नाही, पैशानं ऐकत नाही, मग काठी उचला. लक्ष करा बरं का. साम दाम. तिसरा भाग सांगितला दंड, म्हणजे त्याला मारायचं ऐकत नसेल तर. आणि चौथा भाग सांगितलेला आहे भेद. एखादा जर समोरचा शत्रू जर बलाढ्य असेल तर त्या शत्रूमध्ये भेद नीती करायची, माणसं फोडण्याचा प्रयत्न करायचा. समोरचे जर माणसं जर हजारो माणसं असतील आणि आपल्याकडचा माणूस जर कोणी नसेल तर शत्रूचे माणसं फोडण्याकरता शिकायचं. तिकडले माणसं एकदा जर फुटले तर माणसं फुटल्याच्या नंतर आपल्याला गुलाल लागाय टाइमच लागत नाही. समोरचे किती जरी असले मतदान काही जरी असलं तर रात्रीच्या रात माणसं फोडून टाकायचे बरं का. माणसं फुटले की मग गडा आपला जिंकलाच म्हणायचं. हे युद्धाची असणारी नीती सांगितलेली आहे. साम दाम दंड आणि शेवटला असणारा भेद. तिथं भेद असणारा करायचा. प्रभू श्रीरामचंद्रजीने विचार केला, आता रक्ताचे पाट वाहत आहेत, कुणाला तरी पाठवणं मात्र गरजेचं आहे. कुणाला? राजा रावणाला समजून सांगण्याकरता. मीटिंग बसली वानर मंडळीची. काही वानर म्हणाले, आता काही समजून सांगायचा वेळ आहे का? आता समजून सांगायचा वेळ आहे? आता मला सांगा, भांडणं वेळ आहे तिथं जर कोणीचा हरिपाठ मुलाला आणि समजून सांगला जमेल का? अजिबात नाही. वानर काही म्हणतात, आता समजून सांगण्याची वेळ नाही, आता युद्धाचीच वेळ आहे. देवाने सांगितलं थोडं शांत थांबा. त्याची गोष्ट अशी आहे, लक्ष करून ऐका बरं का. जर कोणी समोरच्या पार्टीला साम दाम दंड आणि भेद या गोष्टी न सांगता जर युद्ध केलं तर त्याचं पाप लागतं. भाग आहे बरं का. या गोष्टी न सांगता जर युद्ध केलं तर पाप लागतं. पण एखाद्या वेळेस 4 गोष्टी सांगितल्या आणि पुन्हा जर युद्ध केलं आणि समोरच्या पक्षातले लोक जर मरण पावले तर ज्यानं मारले त्याला दोष लागत नाही. म्हणून प्रभू श्री रामचंद्रजींनी धर्मनीतीचा असणारा हा व्यवहार सांगितलेला आहे. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, 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 धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. निवडिले सार असार ते, निवडिले सार असार ते, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. इथलं सांगत नाही, दुसऱ्या गावातलं सांगतो बरं का. दृष्टांत काही मनावर लावून घ्यायची गरज नाही किंवा काही नाही. एखाद्या शेजाऱ्यानं बांध फोडला, एखाद्या शेजाऱ्यानं बांध फोडला तर शेजाऱ्यानं त्याला तिकडल्या शेजाऱ्याला जाऊन सांगायचं नाही बरं का. आपला जर बांध कोणी फोडला तर त्या शेजाऱ्याला
ज्याचा बांध फोडलेला आहे त्यानं जाऊन नाही सांगायचं. होतंय काय माहिती का, माझा बांध का फोडला असं म्हणलं की लगेच भांडण पेटतंय. असं त्यानं नाही सांगायचं. ज्याचा बांध फोडला त्यानं नाही सांगायचं. त्यानं काय करायचं माहिती का, गावातली जी प्रतिष्ठित माणसं आहेत त्यांच्याकडे जायचं आणि तुम्ही काय करा त्याला एकदा समजून सांगा. एकदा ही नीती आहे बरं का, तुकोबारायने नीती सांगितलेली आहे. त्याला धर्मनीती आहे. आपला बांध जर कोणी फोडला असेल तर आपण जाऊन नाही सांगायचं, लगेच भांडण सुरुवात होतं. तुम्ही जाऊन त्याला एकदा समजून सांगा बरं का एकदा. याला म्हणायचं साम. नंबर 2 ला दाम. त्याला असं सांगावं, माझ्याकडे काही पैसे असतील, एखाद्या दिवस माझ्याकडे जमीन आलेली असेल तर मी काही देण्याकरता तयार आहे, मोजून घेऊ आपण. म्हणजे हे दुसऱ्या माणसाजवळ सांगायचं बरं का. समोरचं ऐकत नाही बरं का आपलं. समोरचं गिराईक आपलं ऐकत नाही तशा वेळेला, अजिबात ऐकत नाही, पण दुसऱ्याचं ऐकत बरं का ते. साम दाम. तिसऱ्या वेळेला दंड आणि भेद. तुकोबराय सांगतात, या 4 गोष्टीचं कर्तव्य जर कोणी करत असेल, समजावून सांगत असेल, तर त्याला पाप लागत नाही. प्रभू श्री रामचंद्रजींनी मीटिंग बसवली आणि बसवल्यानंतर बोलण्याकरता प्रस्ताव टाकला. त्यावेळेस जांबुवंतांना सांगितलं, नेमकं आता समजून सांगण्याकरता आपल्या पक्षात नेमका कोण माणूस आहे जो की तिकडं पाठवल्याच्या नंतर राजा रावणाला समजून सांगेल. गोष्ट लक्षात घ्या बरं का. तिकडलं गिराईक साधं नाही, राजा रावण साधा नाही, आणि त्याला जाऊन समजून सांगायचंय. कुणाला? राजा रावणाला. बरं तिथं असं आहे, त्याला समजून सांगायचं म्हणजे जो समजून सांगणार आहे त्याला पण अक्कल पाहिजे बरं का. गोष्ट अशी आहे. हा, नाहीतर जो बांध फोडणारा व्यक्ती आहे त्याला समजून सांगायचं, हे ना लोकांचे बांध ठुले नाहीत घरचे, त्याला समजून सांगून काय उपयोग आहे आता. बरोबर आहे का. ज्याला जाऊन समजून सांगायचं त्याचं आचरण वगैरे शुद्ध जिथल्या तिथं असं पाहिजे. बरोबर आहे का नाही. समजून सांगण्याकरता जांबुवंतांना सांगितलं, ज्याला जाऊन समजावून सांगायचं त्याच्याकडे सगळ्या गोष्टी असणं पाहिजे. लक्ष करा. नंबर 1, ज्या राजा रावणाला जाऊन समजून सांगायचं आहे, राजा रावणाने एखादा प्रश्न जर विचारला तर त्याला बोलत असताना त्यानं थरथर नाही कापला पाहिजे. समजून कोणाला सांगायचंय? राजा रावणाला. बरं, ज्याला समजून सांगायचं त्याच्या पायरीला चंद्र इंद्र महेंद्र असे बांधलेले आहेत, गणपती बाप्पा सारखे असणारे कार्य करलेत, रती महारथी लोक आहेत तिथं. तशा माणसाला बोलण्याकरता असं चळबळ नाही पाहिजे, तिथं भीतीचं वातावरण नाही पाहिजे, असं मोकळ्या मनानं असा बोलला पाहिजे, ताट मानेनं. आणि राजा रावणाला समजावून सांगत असताना नजराला नजर दिली पाहिजे. एखादा इन्स्पेक्टर जर आला तर आपली नजर लागत नाही बरं का. नसलेला कुठं होऊन बसायचं, आपण कशाला बोलावं. माणसं भीतात बरं का. कारण तिथं कसं आहे, कायद्याची सुद्धा सगळी माहिती असणं गरजेचं आहे. राजा रावणाच्या समोर बोलायचं आहे, जात असणारा अशी निधडी छाती करून गेलेला माणूस पाहिजे. असा लवून चुपून असा गेला जमणार नाही बरं का. मग ते मीटिंग बसल्याच्या नंतर बोलण्याकरता सुरुवात केली. एखाद्या वेळेस घटना जर घडली तर समोरच्या पक्षातले लोक ऐकतील पण आणि ऐकायचे नाहीत पण. तशा वेळेला घटना अशी घडेल, जो समजावून जाऊन सांगणार आहे तो परत वाचून येईल असं पण सांगता येणार नाही. ते राक्षस खाऊन टाकतील. मग त्याला समजावून सांगण्याकरता माणसाची सुद्धा तशीच निवड करा. कमी डोक्याची जरा काही वानर मंडळी होते, कमी डोक्याची. त्यांनी सांगितलं, एक काम करा ना, पाठीमाग जो कोणी लंका जाळून आलेला आहे तोच माणूस योग्य आहे. म्हणजे पाठीमाग ज्यांनी लंका जाळली आपल्या पक्षामध्ये तेवढाच एक उत्कृष्ट माणूस आहे, म्हणजे कोण? हनुमंतराय. बस त्यांनाच पाठवून द्या. एक जण बोलण्याकरता सुरुवात केली. राजा रावण असा गैरसमज करील की प्रभू श्री रामचंद्रजीच्या पक्षामध्ये एकटच वानर ताकदवर आहे, असं पण होऊ शकतं बरं का. पाठीमागे हे हनुमंतरायच आले, समजून सांगायला हे हनुमंतरायच परत आले. राजा रावणाला काय वाटल, यांच्याकडे दुसरा कोणी ताकदवरच नाही का, की एवढाच माणूस आहे, असा गैरसमज होईल. आता हनुमंतरायाला पाठवू नका, आपल्यापैकी एखादा चांगला असणारा व्यक्ती निवडा. आता कोण निवडायचा मीटिंग बसत असताना कुणालाही नाव सुचवता येईना, कुणालाच नाव सुचवता येईना. शेवटी सगळेजण शांत बसले आणि प्रश्न विचारला फक्त हनुमंतरायाला, नेमकं आता कोण पाठवावं तुम्ही सांगा. विचार करा बरं का. तिकडे पाठवत असताना कुणाला पाठवायचं? त्यावेळेला हनुमंतरायाने सांगितलं, आपल्या पक्षामध्ये आपल्या या दळामध्ये असा एक योद्धा आहे, माझ्यासारखीच ताकद आहे, असा ढिला वक्ता नाही असा तो, त्यालाच असणारी तुम्ही निवड करा. ते म्हणले कोण आहे? त्यावेळेला नाव सुचवलं वालीपुत्र अंगदाचं. अंगद म्हणजे साधारण नाही बरं का.
अंगद म्हणजे साधारण नाही. अंगदाचं चरित्र जर सांगायचं म्हटलं तर त्याच्या बापाचं चरित्र अगोदर ऐका, म्हणजे पोरामध्ये किती ताकद आहे त्याचा अंदाज येईल. अंगदाच्या वडिलाचं नाव आहे वाली, आणि या वालीचा दररोजचा नेम आहे बरं का. वालीचा दररोजचा एक नेम कोणता? सकाळी झोपेतून जर उठला तर उठल्याच्या नंतर आंघोळ करण्याकरता आपल्यासारखा आंघोळीच्या ठिकाणी जात नव्हता तो. बकेट वगैरे भरून घ्यायचं आणि आंघोळीच्या ठिकाणी जायचं आणि घरामध्येच आंघोळ करायची, असं नाही बरं का. वालीचा दररोजचा एक असताना नेम होता. दररोज, एक आणि दोन नाही, दररोजचा असणारा एक नेम सांगितलेला आहे वालीचा. सकाळी जर झोपेतून उठला तर आंघोळ करण्याकरता घरी आंघोळ करायची नाही त्यानं. आपला असणारा जो काही सगळा पृथ्वीतलाचा भाग सांगितला का नाही, याला 7 समुद्रानं वेढलेला आहे, एक आणि दोन नाही, 7 समुद्रानं वेढलेला आहे. वालीनं सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर उड्डाण जे करायचं ते 7 समुद्राची आंघोळ करायची आणि घरी येऊन टावेल घेऊन मग मात्र आपलं अंग कोरडं करायचं. साधं उड्डाण असेल का विचार करा. दररोज बरं का, घरी आंघोळ नाही करायची, घरून उड्डाण घ्यायचं, 7 समुद्राची आंघोळ करायची आणि घरी येऊन काय करायचं, आपलं अंग कोरडं करायचं, पुन्हा कपडे बदलायचे. आपली एवढी हिंमत आहे? आपलं अख्खं आयुष्य कडीला गेलं, आणखी 4 धामाची यात्रा आपली होईना. तो दररोज आंघोळ करत असताना 7 समुद्राची आंघोळ करायचं आणि घरी परत यायचं. त्याचं उड्डाण कसं असेल विचार करा बरं. त्या उड्डाणाची स्पीड किती असेल? वर्णन एक दिवशी केलेलं आहे त्या वालीचं. वालीला पकडण्याकरता राजा रावण गेला आणि वालीला पकडण्याकरता असताना वाली गेल्याच्या नंतर वाली दक्षिण समुद्राच्या ठिकाणी स्नान करण्याकरता गेला होता. तिथं राजा रावण वालीला पकडण्याकरता गेला. गेल्याच्या नंतर वालीचं स्नान त्या ठिकाणी दक्षिण ठिकाणी झालं आणि राजा रावणानं त्याला पकडण्याकरता सुरुवात केली. पण घटना अशी घडली, राजा रावणानं त्याला पकडायला आणि ती असणारी जी वेळ सांगितली ती वालीची उड्डाणाची वेळ सांगितलेली आहे. यानं जाऊन असं पकडणे आणि वालीनं उड्डाण घेणे, एवढ्याच वेळामध्ये घटना अशी घडली. उड्डाण घेत असताना वालीनं हात असे वर केले, राजा रावणानं पकडत असताना काखेच्या ठिकाणी असे हात घातले. तेवढ्याच वेळेला वालीनं हात खाली घेतले आणि उड्डाण सुरू झालं. तेवढा रती महारथी राजा रावण कुठं दबला? शब्द ऐका बरं का. एवढा रती महारथी राजा रावण काखमध्ये दाबला. बरं, काखमध्ये दाबल्याच्या नंतर त्या रावणाचं वर्णन अगोदर ऐका. रावणाचं, भगवान शंकर आणि पार्वती माता कुठं राहतात? कैलासाला बरं का, कैलासाला राहतात. आणि कैलासाला राहत असताना एक दिवस राजा रावण कैलास पर्वताच्या ठिकाणी गेला. तिथं गेल्याच्या नंतर राजा रावणानं काय केलं, कैलास पर्वत उचलण्याचा असणारा प्रयत्न करण्याकरता सुरुवात केली. तेवढा कैलास पर्वत उचलला, ज्या कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती राहतात, एवढा पर्वत राजा रावणानं उचलला. राजा रावणामध्ये ताकद किती असेल? अंदाज लावा बरं का, तुम्ही नुसता अंदाज लावा. राजा रावणामध्ये एवढी ताकद आहे की जो कैलास पर्वत भगवान शंकर आणि माता पार्वती सहित उचलतो, त्याच्यामध्ये ताकद किती आहे? त्याच्या पुढला विषय आता ऐका. जो कैलास पर्वत उचलतो भगवान शंकरासहित माता पार्वती सहित, एवढा बलाढ्य असणारा राजा रावण वालीच्या बगलमध्ये जाऊन बसतो आणि वाली त्या राजा रावणासहित त्याला घेऊन उडतो. त्या वालीमध्ये ताकद किती असेल? वानर कमी समजू नका बरं का तुम्ही, अजिबात वानर कमी समजू नका. वाली ज्या वेळेला असा उडाला, 7 समुद्राची स्नान केली, वालीला पत्ताच नाही. आपल्या बगलमध्ये आहे, याचा पत्ताच नाही. घरी ज्या वेळेला आला आणि असं शरीर असं कोरडं करण्याकरता सुरुवात केली, असे हात वरी केल्याच्या नंतर राजा रावण खाली पडला. राजा रावण खाली पडल्याच्या नंतर राजा रावणाचं वर्णन केलं आहे. त्याला 10 शिरकमल, 20 असणारे हात, अंदाज लावा बरं का, 10 डोके, 20 असणारे हात. आणि राजा रावण रडू लागला. आपल्या लेकराला खेळायला काय द्यायचं म्हणून विचार केला त्या वालीनं. त्यावेळेला अंगद पाळण्यामध्ये झोपला होता आणि अंगद रडू लागला. 10 तोंडाचा आणि 20 असणाऱ्या हाताचा राजा रावण वालीनं उचलला
आणि अंगदाच्या चांदव्याला बांधून टाकला. चांदवा कळतो का तुम्हाला? तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही बरं का. त्याला पुंगळ्या 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 अशा तशा लेकराच्या पाळण्याला असतात बरं का. चांदवा, चांदवाच म्हणता का? काय म्हणता तुम्ही? आता तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही बरं का. आता अहो त्याला घोडे असतात, माकडं असतात, त्या चिमटे असे बांधलेले असतात ना, असं वरून कपडा त्याला. हा, त्याचे चार चार ठिकाणी असे त्याला बांधलेलं असतं त्याला असे. आणि ते लेकरू काय करतात, असं पाय हलवला की ते हलतात असे सगळे असे वगैरे. आता कळालं का? हा हा. याला आमच्या परिसरामध्ये चांदवा म्हणतात. त्या चांदव्याला आणून एवढा बलाढ्य असणारा राजा रावण, एका साईडला एक पाय, एका साईडला एक पाय आणि दोन्हीकडले दोन असणारे असे हात असे चांदव्याला बांधून टाकले. वर्णन असं केलेलं आहे, त्या पाळण्यामध्ये अंगद झोपलेला होता, रडू लागला. त्या अंगदानं 20 हात आणि 10 तोंडाचा राजा रावण बघितला. बघितल्याच्या नंतर नाथरायांनी वर्णन केलेलं आहे, या अंगदानं काय करायचं, ही जर आली ना, ही जर आली तर त्याच्या अंगावर कपडे. मग काही लेकरू काय असं कुठं बाहेर जातं का पाळण्यातून खाली उतरून वगैरे? काहीच नाही. त्यानं जर टिंब टिंब केली तर हे सगळ्या तोंडामध्ये नाकामध्ये असणारे ते जायचे. म्हणजे विचार करा, अंगद किती बलाढ्य, वाली किती बलाढ्य, एवढा असणारा बलाढ्य आणि त्यांचा असणारा त्या वालीचा असणारा मुलगा म्हणजे अंगद. किती ताकदवर असेल तो. आता जन्म झाल्याच्या नंतर ज्याच्या चांदव्याला राजा रावण बांधला तो अंगद किती ताकदवर असेल. त्या अंगदाचं नाव सुचवलं. अंगदाचं नाव सुचवल्याच्या नंतर अंगद निघाला. पण अंगद निघाल्याच्या नंतर जसं हनुमंतरायांनी वर्णन सांगितलं तशा स्वरूपामध्ये सांगितलं होतं. अंगद असणारा निघाला, पण अंगद असा बेधडक, गदा असणारा खांद्यावर आणि अंगद असणारा समजून सांगण्याकरता निघाला. साम दाम दंड आणि भेद राजा रावणाला. ज्या वेळेला लंकेमध्ये प्रवेश केला, पहिला एक कालावधी असा सांगितलेला आहे, दूताला मारण्याचा असणारा आदेश नव्हता. दूताला कोणी मारत नव्हतं. वेस अशी दरवाजा उघडला आणि अंगदाचा आतमध्ये प्रवेश झाल्याबरोबर लंकावासियांनी अंगदाला बघितलं. अंगदाला बघितल्याच्या नंतर पाठीमागा हनुमंतरायाने जी लंका जाळली होती त्याच्या अगोदर वानराची दहशत तशी झालेली होती. लहान लहान लेकरांनी अंगदाला बघणं, घरी पळणं. आई आता वाचायचं असेल तर दरवाजे लावून घ्या पटकन, आता वानर आलं बरं का परत. आता त्यांना माहितीच नाही म्हणजे अंगद आहे का हा असणारा हनुमंत आहे, पत्ताच नाही. लंकेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर खिडक्या बंद, दरवाजे बंद, अशा स्वरूपामध्ये मेन रस्त्यावर असणारा अंगद राजा रावणाच्या सभेमध्ये गेला. जे हनुमंतरायाचं चरित्र आहे तशा स्वरूपामध्ये असणाऱ्या अंगदानं सुद्धा चरित्र केलं. काय केलं? हनुमंतरायानं जशी शेपटीची असणारी सिंहासनाची भूमिका केली होती, अंगदानं सुद्धा तसं शेपटीचं सिंहासन केलं. जसं हनुमंतरायानं राजा रावणाला वाकडं दाखवण्याकरता सुरुवात केली, अंगदानाही तसंच सुरुवात केली. त्यावेळेस बोलण्याकरता सुरुवात केली. तुझं नाव काय? त्या अंगदानं सांगितलं, मी रामाचा असणारा दूत आहे, वालीपुत्र अंगद. नाव सांगितल्याच्या नंतर थोडस असं निष्काळजीपणा टाकण्याकरता सुरुवात केली. वालीचं नाव ऐकल्याबरोबर तर राजा रावण थरथरच कापू लागला. वालीचा मुलगा? आणि तू? हो, मी वालीचाच मुलगा अंगद. बर, का आला इथं? मी तुम्हाला समजावून सांगण्याकरता आलोय. बर. त्यालाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला, काही उपयोग झाला नाही. शेवटी अंगदाला समजून सांगण्याकरता राजा रावने एक युक्ती काढली. अरे बाबा, तू मला समजावून सांगण्याकरता आला, पण ज्याच्या पक्षामध्ये तू गेला का नाही तू चुकीचं काम केलं. ज्याच्या पक्षामध्ये तू गेला का नाही तो रामाचा पक्ष आहे. लक्षात ठेव, रामानं तुझ्या बापाला मारलंय. आता ही भेदनीती बरं का. आता भेदनीती समजून सांगण्याकरता कुणाला आला? राजा रावणाला. राजा रावण त्याच्यापेक्षा जास्त हुशार. त्या अंगदाला आपल्या पक्षामध्ये घेण्याकरता राजा रावण सांगतो, फार तुझी मोठी चूक आहे बरं का. वालीचं नाव सांगू नको तो. अरे वालीचं नाव सांगतो ना, त्या वालीला तर तुझ्या असणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रजींनी मारलं आणि तू त्याच्याच पक्षामध्ये आहेस तू. त्यावेळेस अंगदानं बोलण्याकरता सुरुवात केली, माझ्या बापाला जरी रामानं मारला असेल तरी सुद्धा मी त्यांच्याच पक्षामध्ये आणि दलामध्ये राहील. काही गोष्टी नियतीच्या सांगतो बरं का, आणि कामाच्या गोष्टी सांगतो. धर्म काय सांगतो ते ऐका. आपला बाप जर अधर्मानं वागत असेल, आपला बाप जर अधर्मानं वागत असेल आणि तशा ठिकाणी जर एखाद्या वेळेस मुलानं जर बापाच्या बाबतीमध्ये
हत्या केली किंवा खून केला किंवा काही घटना केली त्यांच्या बाबतीमध्ये एखाद्या वेळेस मारहाण करण्याचा भाग केला किंवा एखाद्या वेळेस दुर्वचन बोलण्याचा जरी प्रयत्न केला तर त्या मुलाला दोष मात्र लागत नाही. फक्त बाप कसा वागणारा पाहिजे माहिती का? वाईट आचरणाचा बाप असावा, त्याला शास्त्राचा मात्र दोष मात्र लागत नाही. शास्त्रानं सांगितलेलं आहे असा जर बाप असेल तर त्याला मारल्याच्या नंतर पाप लागत नाही. याला दृष्टांत देतून पुढे चालतो. प्रल्हादाच्या बापाचं नाव आहे हिरण्यकशिपू. लक्ष करा, प्रल्हादाच्या बापाचं नाव काय आहे? हिरण्यकशिपू. मुलाला भजन करू देत होता का तो? अजिबात नाही. भजन करू द्यायचं नाही, नारायणाचं नाव घेऊ द्यायचं नाही. शेवटी तुकोबरांनी एक प्रमाण दिलेलं आहे. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, जनक विभीषणे बंधू. प्रल्हादे जनक विभीषण बंधू, प्रल्हादे जनक विभीषण बंधू, प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, प्रल्हादे जनक विभीषणे बंधू. प्रल्हादे जनक विभीषण बंधू, प्रल्हादे जनक विभीषण बंधू. राज्यमाता निंदू भरते केली, राजमाता राज्यमाता निंदू भरते केली, राजमाता येर प्रिया पुत्र धना कोण लेखा, येर प्रिया पुत्र धना कोण लेखा. पुत्र धना कोण लेखा. तुकोबराय सांगतात एखाद्या वेळेस आपली आई देवाचं जर भजन करू देत नसेल आणि एखाद्या वेळेस आपले वडील जर देवाचं नामचिंतन करू देत नसतील तर आईच्या बाबतीमध्ये सुद्धा एखाद्या वेळेस दुर्वचन वापरले किंवा एखाद्या वेळेस आईच्या बाबतीमध्ये मारण्याचा प्रयत्न असेल, वडिलाच्या बाबतीमध्ये वडिलाची जर एखाद्या वेळेस देवाच्या हातातून जरी एखाद्या वेळेस मुक्तता झाली किंवा त्यांचा शिरच्छेद झाला तर मुलाला मात्र पाप मात्र लागत नाही. हिरण्यकशिपू कुणामुळे मेला? प्रल्हादामुळे मेला बरं का. हिरण्यकशिपू मरण्याला कारण जर काय असेल तर प्रल्हादच आहे. एवढंच नाही, कैकेयीच्या बाबतीमध्ये भरतानं कधी सुद्धा आपल्या आईला आई म्हटला नाही. कशा करता? त्याचं कारण एक आहे, त्या आईनं काय केलं, रामाला वनवासामध्ये पाठवलं. त्याच्यामुळं भरतानं सुद्धा आपल्या आईला कधी आई म्हटलं नाही. पण भरताला दोष सुद्धा लागला नाही बरं का. का? तुकोबराय सांगतात येर प्रिया पुत्र धना कोण लेखा, करीती ती दुःखा पात्र शत्रू. किती सुंदर प्रमाण आहे पहा. येर प्रिया पुत्र, प्रिया पत्नी, येर प्रिया पुत्र. प्रिया शब्दाचा अर्थ होतो पत्नी, पुत्र शब्दाचा अर्थ होतो मुलगा. जर एखादा मुलगा किंवा जर एखादी पत्नी त्या पुरुषाला किंवा व्यक्तीला देवाची भक्ती जर करू देत नसेल आणि त्या माणसानं एखाद्या वेळेस मुलाचा त्याग करणे, पत्नीचा त्याग करणे, त्याला दोष मात्र लागत नाही. फक्त देवाच्या भक्तीच्या बाबतीमध्ये बरं का, दुसऱ्या बाबतीमध्ये नाही. अंगदानं बोलण्याकरता सुरुवात केली, रावणा माझ्या बापाला जरी प्रभू श्रीरामचंद्रजींनी मारला असेल तरी माझे वडील असणारे अधर्माने वागत होते.
येर प्रिया पुत्र धना कोण लेखा करी ती दुःखा पात्र शत्रू. तिथं मात्र दोष मात्र लागत नाही. माझे वडील अधर्माना असणारे वागत होते, प्रभू श्रीरामचंद्रजींनी त्यांना मारलं, मला मात्र त्याच्याबद्दल काही वाटत नाही. शेवटी राजा रावणानं सांगितलं मला रावण म्हणतात. त्यावेळेला बोलण्याकरता सुरुवात केली. अंगद म्हणतो असे किती रावण आहेत या जगतामध्ये, असे रावण तरी किती आहेत. मी अशा रावणाच्या बाबतीमध्ये 3 कथा ऐकलेल्या आहेत. नंबर 1, ज्या वेळेला राजा रावण पाताळामध्ये गेला त्यावेळेला फुटाणे खाण्याकरता वामनाच्या नगरीमध्ये जात असताना, तिथं वामनाच्या नगरीमध्ये जात असताना वामन आतमध्ये प्रवेश करू देत नाही. शेवटी प्रवेश करू दिला, बाहेर निघू देत नाही. त्या विशेष स्वरूपामध्ये वर्णन असं केलेलं आहे. नका तुम्ही चहा नका सगळ्याला द्या, फक्त बोलू नका. चहा घ्या तुम्ही, बोलू नका कोणीच, शांतपणे घ्यायचं. हरी एकदा भजन घ्या, सगळ्यांनी चहा घ्या एकदा. चला. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. राम सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम 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 राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम राम प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. कृष्णेश्वर भगवान की जय. अंगदाच्या शिष्टाईच्या बाबतीमध्ये सुंदर स्वरूपामध्ये शिष्टाई करत असताना 3 गोष्टी अंगदानं सांगितलेल्या आहेत. नंबर 1, एक रावण पाताळ लोकामध्ये असणारा सुतळ लोकामध्ये गेला होता आणि सुतळ लोकामध्ये गेल्याच्या नंतर तिथं चणे खाण्याकरता, शिळ्या भाकरीचे तुकडे खाण्याकरता या राजा रावणानं घोड्याची लीद असते का नाही, विष्ठा, असं टोपलं घेऊन असं डोक्यावर ठेवायचं आणि ते लीद असणारी वाहण्याकरता सुरुवात केली. कशाकरता? भाकरी करता आणि चणे खाण्याकरता. म्हणजे एवढा मोठा राजा रावण असून सुद्धा त्या नगरीमध्ये त्याला
अन्न पाणी खाण्याकरता, काहीतरी खाण्याकरता त्याला विष्ठा सुद्धा त्या घोड्याच्या बाबतीमध्ये उचलावी लागली. असा एक रावण मी ऐकलेला आहे. आणि कोण होता माहिती? हाच लंकापती रावण होता. यानं मानाशी खाली घातली राजा रावणानं. सांगते कोण? अंगद. नंबर 2, दुसरा एक राजा रावण मी ऐकलेला आहे. ज्या माझ्या बापानं त्याला काखमध्ये असणार असं दाबलं आणि माझ्या चांदव्याला आणून बांधलं, तोच रावण का? मग तर परत मान खाली घातली. म्हणजे काही लोक शेबडाई सांगतात ना सोबत. तिसरा एक रावण मी ऐकलेला आहे. श्वेतदीपाच्या ठिकाणी गेला होता. श्वेतदीपाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर असंख्य महिला जमल्या आणि पायातलं चप्पल काढलं. पुन्हा त्या महिलेंनी, हो, श्वेतदीपाच्या ठिकाणच्या महिलेनं पायातलं चप्पल काढलं. एवढा मोठा राजा रावण होता, पण नुसत्या चप्पलानच हाणला. तोच राजा रावण का तो? परत त्यानं मानाशी खाली घातली. म्हणजे एवढा जरी मोठा होता का नाही, या 2-3 गोष्टी या अंगदाला माहिती होत्या. अंगदानाशी खाली मान घातली. आणि मग मात्र राग आला. आणि रागाच्या बाबतीमध्ये एखादी आपली कमतरतेची गोष्ट जर कोणी बोललं तर माणसाला राग येतो. पकडा याला आणि बांधा. तेवढ्याच वेळामध्ये सगळे असणारे सैनिक उठले, मंत्री उठले. हनुमंतरायासारखंच अंगदानं सुद्धा सांगितलं, चले खाली बैठो, चलो. नुसता असा हात केल्याबरोबर सगळे खाली बसले. रावणानं सांगायचा उठा, अंगदानं सांगायचं बसा खाली. म्हणजे त्याच्याच दरबारामध्ये जाणं आणि तिथंच डेरिंग के साथ बोलणं, म्हणजे काय पावर असेल विचार करा ना. आता किती हिंमत असेल विचार करा. आणि त्यांना सुद्धा माहिती होतं पाठीमागं भरपूर हनुमंतरायांनी पराक्रम केलेला आहे. हे वाढणं सुद्धा आणखी काहीतरी करेल. म्हणजे सगळ्यात जास्त प्रिय काय असेल तर लोकांना प्राणप्रिय आहे बरं का. असे खाली बसायचे लगेच. तेवढ्याच वेळामध्ये अंगदाची एक शक्तीची गोष्ट सांगितलेली आहे. हनुमंतरायांनी ज्या अंगदाची निवड केली त्या अंगदामध्ये किती ताकद आहे हे दाखवून देण्याकरता हनुमंतरायानं शिष्टाई करण्याकरता अंगदाला पाठवलेला आहे. फक्त हा महिमा हनुमंतरायालाच माहिती होता. त्यावेळेला अंगदानं काय केलेलं आहे, राजा रावणाला एक गोष्ट पटवून सांगितलेली आहे. अरे बाबा, मग त्यांना जरा सांगायला सुंदर स्वरूपामध्ये एक वर्णन केलेलं आहे. अंगदानं काय केलं, तेवढ्या सभेमध्ये आपला स्वतःचा असणारा पाऊल असा सभेमध्ये ठेवला. आणि सभेमध्ये पाऊल ठेवला आणि एकच वाक्य राजा रावणाला बोललं, अरे राजा रावणा, एक माझी गोष्ट ऐक बाबा. शिष्टाई करण्याकरता तुला समजून सांगून तर कळत नाही, पण एक गोष्ट माझी ऐक. तुला जर शक्तीच वाटत असेल ना तुझ्या या योद्ध्यापैकी किंवा तुझ्यामध्ये, तर माझी एक गोष्ट ऐक. या सभेमध्ये माझा मी फक्त पाऊल असा खाली ठेवणार. सभेमध्ये नुसता असा खाली पाऊल ठेवणार. त्या माझ्या मांडीला मी नुसता माझा हात लावणार असा. तुझ्या एवढ्या योद्ध्यामध्ये कुणीही एकट्यानं उठायचं आणि मग तर माझा पाऊल आहे का नाही, माझा एक पाय नुसता असा त्याला स्पर्श करायचा ना, असा पाय नुसता असा हलवून दाखवायचा. जो कोणी माझा पाय हलवल आणि माझा पाय जर हलवला तर प्रभू श्रीरामचंद्रजीला मी जाऊन सांगेल, देवा आता आपले एवढे 18 पद्म वाढणार घ्या आणि परत असणार पाठीमागं चला. ही सीता असणारी आहे का नाही राजा रावणाच्या बाबतीमध्ये इथंच ठेवा, तुम्ही अशोक वाटिकेमध्येच ठेवा. ही बोलणं काही साधं आहे का? पत्नी कोणाची आहे? प्रभू श्री रामचंद्रजी. बोलतोय कोण? अंगद. अरे काही साधी भाषा आहे काही काही बोलण्याची? आता मला सांगा, ज्या हनुमंतरायानं अंगदाची निवड केली म्हणजे तो काही साधा योद्धा असेल का? बरं काय करायचं युद्ध, आता खेळायचं नाही बरं का. फक्त नियम काय लागला, कोणी एका योद्ध्यानं उठायचं आणि अंगदाचा नुसता पाय असा नुसता असा हलवायचा. साधं काम आहे का नाही? एक एक योद्धा उठला हे तर साधं काम आहे म्हणले. कोणी जायचं की अंगदाचा पायाला असं पकडायचं, असं हलवण्याकरता सुरुवात करायची, पण अजिबात नाही. पण एक रीत सांगितली आणि गोष्ट सांगितली. त्याचा एवढा विश्वास कशावर होता माहिती का? फक्त राम नामावर असणारा विश्वास होता. तो पाऊल म्हणजे सभेमध्ये लोकांना दिसला. गोष्ट लक्षात घ्या बरं का. तो पाऊल म्हणजे लोकाला सभेमध्ये दिसला, पण राम नामाचा जयघोष केला. ज्या वेळेला त्यानं पाऊल असा खाली सभेमध्ये ठेवला का नाही, तो पाऊल किती खाली गेला होता माहिती? सप्त पाताळापर्यंत खाली पाऊल गेला होता. तुमच्या इकडं मेकीला खोटा म्हणतात, आमच्या इकडे त्याला मेक म्हणतात बरं का. जनावराला जर मेक जर ती अशी हालू द्यायची नाही म्हटलं का नाही, तर माणूस काय करतो माहिती का? शेतकरी अशी मेक धरतो, ठोकतो, इतकी खाली घालतो का नाही, अशी भरपूर खाली घालतो, म्हणजे जेणेकरून त्या जनावराला मेक अशी
उपटली नाही पाहिजे. तसं अंगदानं काय केलं होतं. हो ना, तुम्हाला तर ते माझी भाषा आहे ना तिकडे. तुमच्याकडं मेक म्हणतात, आमच्याकडे त्याला, तुमच्याकडे त्याला खुटा म्हणतात. अंगदानं ज्यावेळेला पाऊल असा खाली दाबला, सप्त पाताळापर्यंत तो पाऊल गेला होता. अतळ, वितळ, सुतळ, तळातळ, महातळ आणि रसातळ आणि पाताळ, 7 पाताळापर्यंत असणारा तो पाऊल गेला होता. कुणाला हलेल का तो पाऊल? एक एक योद्धा यायचा आणि पायाला असा हलवायचा, पण पाऊल मात्र तो हलायचा नाही. शेवटी मेघनाद आला, ज्यानं इंद्र बांधून आणला होता का नाही. राजा रावणाचा मुलगा मेघनाद उठला, त्यानं पाय असा हलवण्याकरता सुरुवात केली, पण शेवटी तो अर्धा तास बेजार झाला, पाऊल मात्र नाही हलला. शेवटी आता राहिला कोण माहिती? तेवढ्या सभेमध्ये एकटा राजा रावण. त्याला गर्व होता, या पट्ट्यानं कैलास पर्वत उचललेला आहे. हा राजा बोलू नका बरं का, उद्याच्याला काय करा, चहा पाणी तुम्ही काय करा, कथा झाल्याच्या नंतर, आरती झाल्याच्या नंतर घ्या बरं का. हा असं मध्यंतरी ही करू नका तुम्ही. पाणी काय करायचं, आपल्या आपण घरूनच बाटली घेऊन या बरं का उद्यापासून. आता हा इथं पाणी कुणीच मागायचं नाही, आपल्या पण सोय आपली आपली करायची. हा राजा रावण ज्या वेळेला उठल्याच्या नंतर त्याला विश्वास असा होता की मी मात्र पाऊल हलवणार म्हणजे हलवणार. आल्याच्या नंतर राजा रावणाला आता पाय हलवायचा म्हणल्याच्या नंतर अंगद उभा आहे. मग पाय हलवायचा म्हटल्याच्या नंतर नतमस्तक व्हावंच लागेल ना. लक्ष करा मी काय म्हणतो ते. पाय हलवायचा म्हटल्याच्या नंतर मान झुकवायच का नाही. ज्या राजा रावणाच्या पुढे असंख्य जणांना माना झुकवल्या, त्या राजा रावणाची मान कुणा पुढे झुकली? अंगदामुळं. आणि पायाला स्पर्श करणार तेवढ्याच वेळामध्ये अंगदानं पाऊल काढून घेतला. अंगदानं एकच वाक्य वापरलं, अरे मी तर रामाचा दास आहे, रामाचा एक सेवक आहे, पायाच पडायचा असेल रामाच्या जाऊन पाया पड, तुझं कल्याण होईल, सीतेला परत देऊन टाक. अंगदानं पाऊल काढून घेतला. किती पावर असेल त्या अंगदामध्ये विचार करा. आणि एवढी शक्ती जर कशामुळे असेल तर त्या शक्तीचं एकमेव कारण सांगितलेलं आहे, राम असणारं नाव. त्या राम नावामुळं तेवढ्या सभेमध्ये जाऊन असा पाऊल असणारा त्या ठिकाणी धरला आणि असा पाऊल असा ठेवला. मी तर सांगतो, अंगदाच्या शरीरामध्ये ताकद आहे राम असणाऱ्या नावामुळं. तसं आपण सुद्धा काय करायचं माहिती का, आपल्याला जर ताकद शरीरामध्ये जर आणायची असेल तर नाव कोणतं घ्यायचं माहिती का? रामाचंच नाव घ्यायचं. कुठं जरी बसलं, राम 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 राम, प्रत्येक ठिकाणी असणारा राम नामाचा असणारा जप करायचा. अशक्त जरी शरीर झालेलं असेल तर तुम्हाला सांगतो, शेवटच्या क्षणाला सुद्धा राम 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 म्हणा. यम जरी न्यायला आला ना तर यमाची सुद्धा हिंमत होणार नाही. का? जिथं राम नाव चालू आहे तिथं मात्र यमाला सुद्धा घेऊन जाता येत नाही. तुकोबरायचं एक प्रमाण आहे, तुकोबराय त्या प्रमाणाच्या बाबतीमध्ये सांगतात. आणि यम सांगतो, जिथं कथा कीर्तन वगैरे चालू आहे, राम नामाचा जप आहे, त्या गावाला सुद्धा जायचं नाही. नवे नवे शिवच्या मध्ये सुद्धा प्रवेश करायचा नाही. प्रमाण ऐका. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. सुदर्शन यावया घिरट फिरे बोहती, घिरट फिरे बोवती, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. यम कुठेही जाईल, पण खरं सांगू, आपला वसू सायगावचा असणारा शिवेचा जेवढा भाग आहे का नाही, याच्या आतमध्ये यमाला आता जोपर्यंत काला आहे का नाही, लक्ष करा, जोपर्यंत काल्याचं कीर्तन आहे तोपर्यंत यमाचा प्रवेश आतमध्ये होणार नाही. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. म्हणजे इथले सगळे गावकरी मंडळी आता कशाचा जप चालू आहे? राम नामाचा. हरिपाठ घ्यायचा म्हटलं त्या अगोदर रामकृष्ण हरी, गाथ्यावरचं भजन करायचं म्हटलं
रामकृष्ण हरी. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण करायचं म्हटलं अगोदर देवाचं नामचिंतन करणे, विष्णू सहस्रनाम घेणे आणि कार्याला असणारी सुरुवात म्हणजे नामचिंतन असणारं चालू आहे. करी ह्याची कामा, करी ह्याची कामा, करी ह्याची कामा, करी ह्याची कामा, करी ह्याची राम राम मना जपे राम राम, राम राम लागो हाती चंदा, लागो हाती चंदा, लागो हाती चंदा, लागो हाती चंदा, मना जपे राम आपल्या मुखाला जर नामचिंतन कोणतं यावं असं वाटत असेल तर एकमेव असणारं नामचिंतनाच्या बाबतीमध्ये सांगितलंय देवाचं नामचिंतन, देवाचं राम असणारं नाव मुखाला यावं. पुढं सुंदर स्वरूपामध्ये असणारं वर्णन केलेलं आहे. अंगदानं काय केलं? शिष्टाई करत असताना राजा रावणानं अंगदाला पकडण्याकरता काही सैनिक पाठवले. तेवढ्याच वेळामध्ये उड्डाण करण्याकरता सुरुवात केली. उड्डाण करत असताना अंगदानं राजा रावणाच्या डोक्यावरचाच मुकुट काढला. डोक्यावरचा मुकुट काढला. डोक्यावरचा मुकुट काढल्याच्या नंतर उड्डाण करण्याकरता सुरुवात केली. थोडा दृष्टांत लक्ष देऊन ऐका. हा मंडप आहे का नाही? उदाहरणार्थ समोर तुम्ही बसलात म्हणजे अंगद, मी इकडे बसलो म्हणजे राजा रावण. अंगदाला डोक्यावरचा मुकुट काढला आणि त्याला उड्डाण करायचं होतं, पण उड्डाण करत असताना मंडपाच्या बाहेर जायला पाहिजे का नाही अंगदानं? तसा नाही गेला. मुकुट घेतला आणि इथंच उड्डाण केलं. घटना काय घडली माहिती? हे जेवढे काही पैप वगैरे तुम्हाला दिसतात का नाही, एवढा मंडप घेऊनच अंगद उडाला. बरं, ते मंडप म्हणजे काही साधारण नव्हता. त्या मंडपाला खांब किती होते माहिती का? मंडपाला खांब म्हणजे 9 लाख खांब होते. त्याच्यावर ते छत टाकलेला, खांबासहितच अंगद उडाला. म्हणजे ताकद किती असेल विचार करा. आता सुद्धा सांगू तुम्हाला, काही जणांच्या अशा घराच्या भिंती आहेत का नाही जुन्या काळामधल्या, बैलगाडी चलते त्या भिंतीहून, अशा जुन्या काळामधल्या असे मोठमोठे खांब अंगद घेऊन असताना असा उडाला. 18 पद्म वानरांनी ज्यावेळेला अंगद समोरून येऊ लागला त्यावेळेला ते सगळा मंडपन खांब असणारा बघितला का नाही, वानर मंडळींनी पळण्याकरता सुरुवात केली. अरे तर हे आणून टेकवायचं म्हटल्याचं तर कुठं टेकवणार आता? काही जणाला वानर मंडळीला असं वाटलं हे जर आणून टेकवलं तर आपण आता राहत नाहीत बरं का, आता पळायले. त्याच वेळेस प्रभू श्री रामचंद्रजींनी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर सांगितलं, बाबा मुकुट इकडं आण, फक्त मुकुट. आणि जशाला तसा असताना जो काही मंडपाचा भाग आहे जिथून आणला का नाही परत तिथंच नेऊन ठेव. त्याचं कारण कळालं का? प्रभू श्री रामचंद्रजींनी अगोदर लंका ही दान विभीषणाला दिलेली आहे. आणि जी दान दिलेलं आहे का नाही, तर दान दिलेली गोष्ट परत घेत नसतात. गोष्ट लक्षात घ्या, दान दिलेली गोष्ट परत घेत नसतात. याला दृष्टांत दिलेली आहे. मुलगी आपली जरी असली, एकदा जर लग्न झालं, ती जर सासरी गेली, मुलगी आपली जरी असली, तर तिथं गेल्याच्या नंतर त्या मुलीच्या सासूला विचारावं लागतं,
सासऱ्याला विचारावं लागतं, जवायला विचारावं लागतं, गावात सप्ताह चालू आहे, 2 दिवस पाठवा. नाहीतर आपण गाडी नेणं आणि मुलीला लगेच बस म्हणणं महाग, असं जमल? असं जमत नाही बरं का. दान दिलेल्या गोष्टीवर आपला अधिकार नसतो. प्रभू श्रीरामचंद्रजींनी सांगितलं, ही दान लंका बिभीषणाला दिलेली आहे. मुकुट जर राजा रावणाचा असेल तर मुकुट घेऊन ये इकडं. मुकुट घेतला, तेवढी असताना मुकुटाची भूमिका देवानं आपल्या डोक्यावर घालायला पाहिजे होती, पण नाही. तेवढा मुकुट काय केला, बिभीषणाच्या डोक्यावर असणारा तो घातला. पुढे विशेष स्वरूपामध्ये घनघोर युद्ध सुरू झालं आणि त्या घनघोर युद्धामध्ये अनेक असणारी मंडळी, राक्षस मंडळी मरू लागली. त्यावेळेला एक गोष्ट सांगितलेली आहे राजा रावणाच्या बाबतीमध्ये. एक एक योद्धा मरत असताना राजा रावणाचा एक भाऊ आहे, 6 महिन्याला एकदा उठायचा. त्याचं नाव कुंभकर्ण. आता सुद्धा काही कुंभकर्ण तसे आहेत बरं का, फक्त नाव त्यांचं कुंभकर्ण नाहीत, पण त्या कुंभकर्णाच्या तशा झोपीसारखेच आहेत. रात्री जर झोपले तर ते कुंभकर्ण सुद्धा घुरतच होता. मग ते ठेपा घेऊन घुरतात बरं का, असं सारखं घुरत नाहीत. ज्याला हे जमत नाही का नाही, ते रात्रीच्याला अशी मांडी घालून बसतात, आता काय करावं काय नाही. जवळची जी माणसं असतात त्यांना झोप येत नाही बरं का, अजिबात. हा, झोप येत नाही. काही घुरण्याची पद्धत सांगतो, असे काही घुरतात आणि काही असे घुरतात. म्हणजे घुरण्याची पद्धती आहेत लोकांची. काही घुरत असताना तोंड वासून ठेवणार. किती मासे येतात मध्ये की किती जातात त्याचा काही पत्ताच लागत नाही बरं का. काय असे लाळ अशी येणारी बरं का, अशी. हा, हे घुरण्याची असणारी पद्धती आहेत. राजा रावण 6 महिन्याला एकदा उठायचा. वर्णन केले राजा त्या कुंभकर्णाचं. 6 महिन्याला एकदा उठायचा. 6 महिन्याला जेवढं खाण्याचं अन्न त्याला लागायचं का नाही, एकदा जर बाबा उठला तर 6 महिन्याचं अन्न एकदाच खाऊन घ्यायचं. आणि त्याचं एक वर्णन असं केलेलं आहे, त्याच्याकरता स्पेशल बंगला बांधून दिला होता राजा रावणानं, डिस्टर्ब कुणी करू नये म्हणून. अजिबात नाही, स्पेशल बंगला, तिकडं कुणीच जायचं नाही. असा झोपायचा. त्याच्या शरीराला जर घाम जर आला का नाही, तर घाम आल्याच्या नंतर शरीराच्या घामामध्ये किती माणसं वाहून जात होते याचा पत्ता लागत नव्हता. असा नाथरायने त्याचा वर्णनाचा असणारा भाग केलेला आहे. जर एखाद्या वेळेस त्याला जर झोपेतून उठवायचं म्हटलं, मोठमोठे नगारे नेऊन त्याच्या कानाच्या जवळ असे वाजवावं लागायचे, तरी बाबा उठायचा नाही. कधी कधी हत्ती घेऊन जायचे आणि हत्तीची सोंड त्याच्या कानाजवळ लावायची अशी उठवण्याकरता, तरी उठायचा नाही. हत्ती त्याच्या शरीरावर चलवण्याकरता सुरुवात करायची. शरीराचे केस आहेत का नाही, त्या केसामध्ये हत्तीला सुद्धा मार्ग सापडायचा नाही. किती बलाढ्य असेल विचार करा. एवढा मोठा असणारा कुंभकर्ण ज्या वेळेला विरूपाक्ष नावाच्या असणाऱ्या प्रधानानं उठवला, त्यावेळेला पहिला कुंभकर्णानं प्रश्न विचारला, मला का उठवलं? कारण त्याला कधी उठवत नव्हते बरं का. उठवल्याच्या नंतर प्रश्न विचारला, का उठवलं? म्हणले लंकेवर संकट आलंय. ते म्हणले कशाचं? वानर आलेले आहेत. म्हणले वानर तर पाले खायर आहेत, आपलं तर खाद्य आहे, वानर कसं काय आपल्यावर संकट आलं? विरूपाक्षानं सांगितलं, वानरच आलेली आहेत. त्यावेळेस राक्षस जातीचा कुंभकर्ण होता, पण कुंभकर्ण असून सुद्धा कुंभकर्णानं एकच शब्द महत्वाचा वापरला, लक्ष करून ऐका बरं का. राजानं जर अधर्म केला तर कोणत्या वेळेला कसं संकट येईल हे मात्र सांगता येत नाही. अधर्म कोण केला? राजा रावणानं. सीता मातेचं अपहरण करून आणलं, त्यावेळेला लक्षात गोष्ट घेतली, बरोबर आहे, राजानं अधर्म केलेला आहे. कुंभकर्णाला उठवलं होतं रामाच्या सोबत युद्ध खेळण्याकरता. कुंभकर्ण उठला आणि उलट त्यानं एक चांगला मार्ग राजा रावणाला, भावाला सांगितलं, दादा एक तुम्ही माझं ऐका, मी तुमचा भाऊच आहे, तुम्हाला खरं सांगतो, सीता मातेला तुम्ही सुपूर्त करा, रामाला शरण जा. राजा रावणे त्याला एक शब्द वापरला, अरे तुझी आशा मला होती आणि तू तर मला शहाणपणा शिकवतो, जा जाऊन झोप. कुणाला सांगितलं? कुंभकर्णाला. त्यावेळेस सांगितलं, मला तुम्ही झोप म्हणता ना, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटत असेल की या भावामध्ये शक्ती नाही, मोठा भाऊ आहे तुम्ही, सांगता मी ऐकतो, पण दादा खरं सांगतो, हे अधर्माचं युद्ध आहे, मी मात्र आता जिवंत राहणार नाही.
भावाचं कार्य करण्याकरता कुंभकर्ण निघाला. कुंभकर्ण निघाल्याच्या नंतर असंख्य असणारे योद्धे वानर मंडळीने ज्यावेळेला कुंभकर्ण बघितला ना, त्यावेळेला सगळे वानर मंडळी पळू लागले. त्यांना असं वाटलं की राजा रावणच आला काही. विभीषणानं सांगितलं, हा राजा रावण नाही, हा कुंभकर्ण आहे. इतका बलाढ्य उंच असणारा. त्यावेळेला घनघोर युद्धाच्या बाबतीमध्ये एक वर्णन केलं आहे. सगळ्यात सुरुवातीला युद्ध सुरू झालं, वानर पळत होते, त्यावेळेला हनुमंतराय समोर आले. हनुमंतरायाचं कुंभकर्णाचं असं घनघोर युद्ध सुरू झालं. त्या युद्धामध्ये कुंभकर्णाला खूप मारलं. कुंभकर्ण म्हणला, आतापर्यंत असा योद्धा मला भेटला नाही मला मारणारा. तेवढ्याच वेळामध्ये सुग्रीव पुढे धावला. सुग्रीवाचं आणि पुन्हा कुंभकर्णाचं युद्ध झालं. हनुमंतराय किती बुद्धिमान आहेत ते ऐका बरं का. धर्मयुद्ध असं सांगतं, दोघाचे जर भांडणं जर लागले दोघाचे, तर आपण एका पक्षाची बाजू घ्यायची नाही, अजिबात घ्यायची नाही. त्या त्यांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करायचा. सुग्रीवाचं आणि कुंभकर्णाचं युद्ध झालं. हनुमंतराय साईडला निघून गेले, शांत बसले. एकावर दोघांनी वार कधी करायचा नसतो, धर्मयुद्ध आहे. त्या दोघांचं युद्ध हनुमंतराय पाहू लागले. कुंभकर्णानं त्यावेळेला हनुमंतरायाची प्रशंसा केली. दैत्य होता पण राक्षस असून सुद्धा हनुमंतरायाची प्रशंसा केली. का? खरंच धर्माचं युद्ध आहे, सुग्रीवाचं माझं युद्ध चालू आहे. हनुमंतराय शांत बसून राहिले. किती बुद्धी असेल विचार करा. अजिबात मध्ये युद्धामध्ये गेली नाही. पण घटना अशी घडली, कुंभकर्ण हा साधारण योद्धा नव्हता. कुंभकर्णानं घटना अशी केली, सुग्रीवासोबत युद्ध खेळत असताना कुंभकर्णानं काखेमध्ये दाबलं. कुणाला? सुग्रीवाला. आणि एकच निर्णय घेतला, आतापर्यंत आमच्या राज्यामधले अनेक लोक गेले, तिकडं मेले, पण तिकडला मात्र एक सुद्धा कोणी मारला नाही. एवढा नमुना दाखवण्याकरता काखेमध्ये आपण दाबावं आणि याला लंकेमध्ये घेऊन जाऊ. काही गरज होती का? काखेमध्ये दाबलं सुग्रीवाला आणि सुग्रीवाला दाबल्याच्या नंतर लंकेमध्ये आणलं. कुंभकर्णाचा जे जेकार स्वागत करण्याकरता असंख्य महिलांनी काय केलं, जसं तुम्ही आता रामायणाला हनुमंतरायाच्या कथेला ताट भरून आलात का नाही आरती करण्याकरता, तसं त्या कुंभकर्णाचं स्वागत करण्याकरता ताट घेऊन आल्या आरती वगैरे ओवाळण्याकरता. त्याच्यामध्ये बिभीषणाची एक पत्नी होतं, तिचं नाव सरमा. नाव ऐका बरं का, सरमा. कुंभकर्ण असा बलाढ्य वाढलेला होता. तेवढ्याच वेळामध्ये ती सरमा नावाची असणारी जी पत्नी आहे बिभीषणाची, ही पतिव्रता होती. आणि पतिव्रता एखाद्या महिलेनं एखादा शब्द जर काढला तर तो देवाला सुद्धा खरा करावा लागतो. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. तिची तुका म्हणी पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. आता लक्ष करा बरं का, थोडासा दृष्टांत मला पटवून द्यायचा आहे. हा जो मंडपाचा असणारा जो खांब आहे का नाही, आता एवढा उंच असणारा कुंभकर्ण धरा आता. लक्ष करा बरं का, अर्ध्या खांबापर्यंत जिथं ती फुल्ली लावलेली आहे का नाही, तिथल्या भागापर्यंत त्याचा हात आहे कुंभकर्णाचा. आणि त्याच्या काखेमध्ये दाबलेला कोण आहे? सुग्रीव. प्रत्येक महिलेनं कुंभकर्णाला आरती ओवाळण्याकरता सुरुवात केली, पण एका सुद्धा महिलेचा हात कुंभकर्णाच्या कपाळाला लागत नव्हता. कशा करता माहितीये का? त्या महिला लहान, कुंभकर्ण उंच वाढलेला. आणि असा गंध त्यांनी काय करायचं, कुंकू घ्यायचं असं टाकायचं, फुलं घ्यायची अशी टाकायची. पण ते फुलं आणि कुंकू जे काही लावायचं होतं त्याच्या डोक्यावर पडत नव्हतं ना, ते असं खालीच पडायचं. त्यावेळेला बिभीषणाची पत्नी सरमा, तिचा नंबर आला आणि तिनं काय केलं, हिचा पण हात तिथपर्यंत पोहोचला. दुसऱ्या पण महिलाच होत्या, पण ही पतिव्रता होती. त्यावेळेला तिनं काय केलं, कुंकू घेतलं, फुलं घेतले, अक्षदा घेतला
कुंकू अगोदर टाकलं, पण ते कुंकू जे गेलं का नाही, अर्ध्यापर्यंत काखेमध्ये दाबलेला असणारा जो सुग्रीव आहे का नाही, ही पतिव्रता असल्यामुळं हे कुंकू गेलं असं टाकल्याच्या बरोबर डायरेक्ट सुग्रीवाच्या कपाळाला. महिमा ऐका बरं का त्या पतिव्रतेचा. कुंकू गेलं, ते कपाळाला कुंकू कुणाच्या लागलं? सुग्रीवाच्या. कुंभकर्ण हे उंच. फुलं घेतले आणि फुलं घेतल्याच्या नंतर अक्षदा म्हणजे तांदूळ घेतलं आणि ते सुद्धा टाकत असताना कुंभकर्णाच्या माथ्यावर टाकायचा होता, पण हातच वरी जाईना तिथपर्यंत. हिनं काय केलं? फूल, त्याच्या पाकळ्या केलेल्या आणि तांदूळ घेतलेले अक्षदा म्हणून असे बरोबर टाकल्यामुळं ते कुठं पडले माहिती? सुग्रीवाच्या डोक्यावर. आणि सुग्रीवाच्या डोक्यावर पडल्याच्या नंतर एक म्हणजे गंध अगोदर लागला, तांदूळ अक्षदा डोक्यावर पडला आणि एकच शब्द तिनं उच्चारला. तिला असं म्हणायचं होतं, कुंभकर्ण विजयी भव. तिच्या मनातला भाग असा होता, कुंभकर्ण विजयी भव असं तिला म्हणायचं होतं, पण तिने एवढा शब्द वापरला, विजयी भव. नाव कुणाचंच घेतलं नाही तिने. पण अक्षर जाऊन कुठं पडला माहिती? त्या सुग्रीवाच्या डोक्यावर. नाव कुणाचं नव्हतं, अक्षदा पडला. मंत्र म्हणत असताना किंवा बोलत असताना फक्त विजयी भव म्हणून असा शब्द पडल्याबरोबर काखेमध्ये दाबलेला सुग्रीव हा मूर्छित पडला होता. पण त्या पतिव्रतेचा असणारा कुंकवाचा भाग आणि अक्षदान फुलं डोक्यावर पडल्याच्या नंतर शक्ती अशी बलाढ्य आली का नाही, काखेमध्ये दाबलेला सुग्रीव त्यानं स्वतःहून शक्ती आल्याच्या नंतर हात असा बाजूला काढला. नाक, कान, डोक्याचे केस असे बरोबर असते उपटले. कुणा? सुग्रीवानं. नाक काढलं आणि डायरेक्ट जय श्रीराम म्हटला आणि डायरेक्ट प्रभू श्रीरामचंद्रजीकडे गेला. कशाचा महिमा आहे? त्या पतिव्रतेचा महिमा आहे बरं का, पतिव्रतेचा महिमा. तिकडं गेल्याच्या नंतर आता याला नाक राहिलं नाही. कुणाला? सुग्रीवाला नाही. कुंभकर्णाला नाक नाही, ओठाचा भाग नाही. असा विशेष स्वरूपामध्ये वाईट दिसणारा असणारा कुंभकर्ण तिथूनच पाठीमागं फिरला. मग मात्र त्यानं निर्णय घेतला, आता मात्र मी रामाला ठेवणार नाही. आता प्रभू श्रीरामचंद्रजीचं आणि कुंभकर्णाचं युद्ध सुरू झालं. हनुमंतराय किती बुद्धिमान आहे ते ऐका. असं युद्ध सुरू झालं, असं युद्ध सुरू झालं. त्या युद्धामध्ये कुंभकर्ण मात्र हरेना. त्यावेळेला देवानं काय केलं? त्या युद्धामध्ये धनुष्याला बाण लावला आणि बाण लावल्याच्या नंतर कुंभकर्णाचा एक हात उडवला. अगोदर हात उडवल्याच्या नंतर परत भगवंतांनी धनुष्याला बाण लावला, दुसरा हात उडवला, तिसरा बाण असणारा लावला, कमरेपासून पाठीमागचा असणारा जो भाग आहे खालचा तो उडवला. फक्त आता पोट आणि एवढाच भाग शिल्लक राहिला. पुन्हा बाण लावला, शिरकमल उडवलं. पण शिरकमल उडवून सुद्धा भगवंताला गिळण्याकरता शिरकमल येऊ लागलं. त्यावेळेला बिभीषणानं हनुमंतरायच्या जवळ गेले आणि सांगितलं, हनुमंतराय एक काम करावं लागेल. माझा भाऊच आहे, ब्रह्मदेवाची तपश्चर्या केल्याच्या नंतर आम्ही वरदान मागून घेतलेलं आहे. या कुंभकर्णाला वरदान आहे, जो कोणी योद्धा याच्यासोबत युद्ध खेळेल, युद्ध खेळत असताना जो कोणी याला पाठ दाखवेल त्याच वेळेला कुंभकर्ण मरणार, अन्यथा कुंभकर्ण मरणार नाही. आणि धर्माचं युद्ध असं असतं, रणांगणामध्ये जर गेले तर रणांगणामध्ये गेल्याच्या नंतर योद्ध्यानं पाठ दाखवायची नसते. लक्ष करा बरं का. धर्माचं युद्ध असं असतं, बाण सोडायचा असतो पण युद्धामध्ये पाठ मात्र दाखवायची नसते. आणि हा तर प्रभू श्रीरामचंद्रजी क्षत्रिय आहे. क्षत्रियाचा नियम असा आहे, युद्धामध्ये मरायचं असतं पण पाठ मात्र दाखवायची नसते. देवाचे बाण चालू आहेत, कुंभकर्ण मरत नाही. आणि प्रभू श्रीरामचंद्रजीला बिभीषणजीनं सांगितलं, देवा माझी विनंती, माझा भाऊ आहे, बाण सोडान पाठ दाखवा. देवानं सांगितलं, मी तर पाठ दाखवू शकत नाही, मरून गेलो तर हरकत नाही, पण नियम आहे सूर्यवंशाचा, क्षत्रियाचा, योद्ध्याच्या बाबतीमध्ये युद्ध लागल्याच्या नंतर पाठ दाखवायची नाही. हनुमंतरायानं सांगून ऐकत नाहीत, बिभीषणानं सांगून ऐकत नाहीत, कुणाचंच ऐकत नाहीत. शेवटी हनुमंतरायाने एक कार्य केलं, सांगून आता हे ऐकत नाहीत, एक आपल्याला युक्ती केली पाहिजे. हनुमंतराय गेले आणि प्रभू श्रीरामचंद्रजी असे बाण सोडू लागले. हनुमंतरायानं शिपूट आपल्या हातामध्ये घेतलं. किती बुद्धी आहे बघा बरं का. आता किती बुद्धी आहे पहा हनुमंतरायाजवळ. आपलं शेपटी हातामध्ये घेतली, बाण असे सोडण्याकरता असे चालू आहेत. बाण सोडत असताना हनुमंतरायाने शेपटी घेतली आणि प्रभू श्रीरामचंद्रजीच्या पाठीला असं खाजवलं. याचा अर्थ काय होतो? तुम्ही आता बसलात,
पाठीमाग कोणी काही टोचवलं किंवा काही केलं लगेच माणूस असा वाळून बघतो का नाही असा. हनुमंतरायाने फक्त शेपटी घेतली आणि देवाच्या नुसतं असं पाठीला असं खाजवलं. तेवढ्याच वेळामध्ये काय झालं माहिती, देवाला असं वाटलं पाठीला काहीतरी लागलं की, म्हणून देवानं अशी पाठ केली, पाठ तिकडं झाली, कुंभकर्ण मरून गेला. किती योजना सुंदर आहे पहा. ही देवाची असणारी हनुमंतरायाची एक बुद्धी आहे. आणि बुद्धीच्या बाबतीमध्ये सगळ्यात जर अग्रेसर जर कोण असतील तर बुद्धिमताम वरिष्ठम, सगळ्यात असणारे बुद्धी आहेत. म्हणून अशा हनुमंतरायाला आपण प्रत्येक जणांना असणारं शरण गेलं पाहिजे. वर्णन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज करतात हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये. आपण शरण जातो याच्यामध्ये काय कौतुकाची गोष्ट आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सुद्धा हनुमंतरायाला शरण जातात. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, जय जय हनुमंता, जय जय हनुमंता. तुम्हालो तुम्हालो शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्ती जात्या वाटा, मज दावाव्या सुभटा. युद्धामध्ये जिंकण्याकरता राजा रावणाचा असणारा जो श्रेष्ठ असणारा पुत्र आहे त्याचं नाव आहे मेघनाद इंद्रजित. यानं काय केलं, एक मायावी सीता करण्याकरता सुरुवात केली. मायावी सीता म्हणजे डुप्लिकेट बरं का, डुप्लिकेट सीता. पार्वती मातेची आराधना केली. राजा प्रभू श्री रामचंद्रजीच्या बाबतीमध्ये ज्यांचा असणारा आराध्य दैवत आहे भगवान शंकर, त्यांची आराधना करण्याकरता सुरुवात केली. पार्वतीने एका शब्दामध्ये सांगितलं, अरे इंद्रजिता, मायावी सीता मात्र करू नको. मायावी सीता कुणालाही निर्माण करता येत नाही, कुणालाच निर्माण करता येत नाही. का? ही आदिमाया शक्ती आहे. आपल्या इकडे एक म्हण आहे, एखाद्या कुठल्याही देवतेच्या बाबतीमध्ये कमी जास्त बोलल्याला जमेल, पण आईच्या बाबतीमध्ये जमणार नाही बरं का. त्याचं कारण एक आहे, पार्वतीचा अवतार आहे. आणि आईच्या देवीच्या बाबतीमध्ये आपण असं सुद्धा ऐकून आहेत, आई जर एखाद्या वेळेस जर रागावली का नाही तर ओल्या झाडाला सुद्धा अग्नी लावू शकते, असं तिचं महात्म्य आहे. पार्वती मातेनं सांगितलं, माईक सीता बनवण्याचा प्रयत्न करू नको मेघनादा. माईक सीता जर तू बनवू लागला ना, तुझा घात होण्याची वेळ येईल. आणि हा इंद्रजित काय करायचा माहिती, जन्माला नुकतेच आलेले मुलं, लक्ष करा, जन्माला नुकतेच आलेले मुलं त्यांना असा उचलून घेऊन जायचा, त्याचा कंठ कापायचा लेकराचा. यज्ञ साधारण नव्हता बरं का तो यज्ञ. कंठ किती कापायचा माहिती, उगा थोडासा कंठ कापायचा, म्हणजे तो लेकरू मरू पण नाही न वाचू पण नाही. आणि त्या लेकराच्या इथला कंठाच्या ठिकाणचा थेंब थेंब असा जो रक्ताचा भाग आहे का नाही, त्या लेकराला असं उलट टांगायचं जन्माला आलेल्या लेकराचं, आणि त्याचा जे कंठाचा असणारा भाग आहे असा थोडासा कट करायचा, आणि त्याचं थेंब थेंब असणारं रक्त त्या यज्ञामध्ये सोडायचं. किती वाईट परिस्थिती असली विचार करा. म्हणजे पशु पक्षी असणारी हत्या करायची आणि त्या यज्ञामध्ये असणारा तो बलिदान द्यायचा. वाईट यज्ञ करायचा आणि त्याच्यामधून रथ काढायचा, आणि रथ काढून पुन्हा युद्ध खेळायचा. एक आणि दोन नाही, जिथं यज्ञ करत होता का नाही त्याला 7 बंध सांगितले, त्याच्यामध्ये जाऊन तो बसायचा. हनुमंतरायाची एक लीला सांगितलेली आहे, तिथं कुणाचा सुद्धा प्रवेश तिथं करता येत नव्हतं. फक्त जो जिथं जाऊन बसणारा होता तो फक्त बिभीषणालाच माहिती होतं, कुणालाच माहिती नव्हतं. बिभीषणानं सांगितलं, हनुमंतराया, याला एक वरदान आहे बरं का. 12 वर्ष निराहारी, शब्द ऐका बरं का, 12 वर्ष निराहारी जो का बाळ ब्रह्मचारी, त्याच्याच हाताने याचा मृत्यू आहे. शब्द ऐकला का? निराहार शब्दाचा अर्थ काय होतो? काहीच खायचं नाही बरं का. पाणी नाही, चहा नाही, फळं नाही, अन्न नाही, काहीच नाही. किती वर्षापर्यंत? 12 वर्ष.
आणि त्या इंद्रजिताचा मृत्यू कुणाच्या हाताने लिहिलेला होता माहिती? लक्ष्मणाच्या हातानं. वनवासामध्ये लक्ष्मण आला होता आणि कुणा करता आला होता माहिती? त्याचं एकमेव जर कारण जर सांगायचं म्हटलं तर इंद्रजित कुणाच्याच हातानं मरणार नव्हता. याला एक आणखी गोष्ट सांगू तुम्हाला, रामाच्या सुद्धा हातानं इंद्रजित मरणारा नव्हता. तुम्हाला कसं काय? तो तर देव आहे ना. पण रामानं सुद्धा शबरीचे बोरं खाल्ले ना. कथा लक्षात येते का तुमच्या? रामानं बोरं खाल्ले ना. लक्ष्मणानं बोरं खाल्ले का? लक्ष्मणानं बोरं नाहीत खाल्ले. त्याचे दोन अर्थ आहेत. लक्ष्मणानं जर बोरं खाल्ले असते तर पुढला इंद्रजित मेलाच नसता. पाणी नाही, चहा नाही, फळ नाही, अजिबात नाही. कशा करता? 12 वर्षाचा उपवास होता. आपला खेळ असा चालला, काल एकादश होते, काल एकादश होते, काल एकादश होते. चलू द्या. त्यांनी 12 वर्ष काही खाल्लं नाही. 12 वर्ष निराहारी, जो का बाळ ब्रह्मचारी. आता लक्ष्मणाचं लग्न झालेलं आहे, लग्न होऊन सुद्धा तो ब्रह्मचारी कसा काय? विचार करण्याची गोष्ट आहे बरं का. लग्न जरी लक्ष्मणाचं झालं असेल तरी तो ब्रह्मचारीच आहे. सांगू कसा? फक्त मंगळाष्टिका म्हणलेली भूमिका आहे. लग्न झालं आणि इकडं आल्याच्या नंतर संसाराला सुरुवात होणार तोपर्यंत दशरथ राजाचा आदेश. प्रभू श्रीरामचंद्रजीला 14 वर्षाचा वनवास आहे. लक्ष्मण गेला का नाही सोबत? लग्न होऊन सुद्धा ब्रह्मचारी आहे, निराहारी ब्रह्मचारी. विभीषणानं बोलण्याकरता सुरुवात केली. 7 बंद आहेत आणि त्याच्यामध्ये असणारा तो मेघनाद राहतो आणि यज्ञ करतो. ते 7 बंद आहे का? नंबर 1, पहिला जर कोणता बंद सांगितला असेल तर पहिला बंद सांगितला अरण्याचा. रस्ता सुद्धा सापडत नाही अशा अरण्याच्या आतमध्ये बसलेला तो मेघनाद आहे. पहिला बंद. अरण्यात कुणालाच जाता येत नाही. अहो, आपला विषय सोडून द्या. पक्षाला जरी उडायचं म्हटलं त्या अरण्यामध्ये, पक्षी जर उडाला तर त्याचे पंख त्या अरण्यामध्ये असे गुंतून बसायचे. म्हणजे पंख सुद्धा त्याचे राहायचे नाहीत. माणसाला कसं मध्ये जाता येईल? पहिला बंद सांगितला अरण्याचा. दुसरा भाग आहे का? आतमध्ये जात असताना कुणी जर अरण्यामध्ये गेला तर पाऊस असा मुसळधार असायचा. दुसरा बंद. कुणी जर अरण्य पार करून जर पुढे गेला ना, दुसरा बंद सांगितला पर्जन्याचा, म्हणजे पावसाचा. इतका पाऊस पडायचा, त्या पावसामध्ये पलीकडे कोणीच जायचं नाही. तिसरा भाग असा सांगितलेला आहे वायू, म्हणजे वारा. जर तिथं कोणी प्रवेश केला तर त्या हवेनं माणूस उडून जायचा. तिसरा बंद. चौथा बंद सांगितलेला आहे सर्पाचं. मोठमोठे असणारे साप, ते साप पार करून मध्ये कोणी सुद्धा जायचं नाही. 5व्या बंदाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे पिशाच्य, म्हणजे भूत. 4 जरी बंद कोणी पार केले तर तिथं पुन्हा भूत असायचे. भूताच्या नंतर पुन्हा वर्णन केलेलं आहे शस्त्र. माणसं दिसायचे नाहीत पण शस्त्र मात्र अचानक स्वरूपामध्ये यायचे आणि माणसाची कत्तल करून टाकायचे. हे एक एक बंद सांगितलेले आहेत. शस्त्राच्या नंतर पुन्हा 7वं बंद सांगितलेलं आहे राक्षस. आता एवढे बंद कुणाला पार करणं होतील? आणि याच्या मध्यभागी इंद्रजित बसायचा. एक वडाचं असणारं वटवृक्षाचं झाड, त्या वडाच्या झाडाच्या खाली एक मूळ, तिथं एक असणारं बीळ. ते रस्ता कुणाला सापडणार नाही, तिथून खाली जाण्याकरता रस्ता. हनुमंतरायानं काय केलं? प्रभू श्री रामचंद्रजीच्या सहकार्यानं, नामचिंतनानं, देवाच्या आशीर्वादानं 7 बंद आपल्यासोबत सैनिक घेऊन सगळे बंद असणारे कट करून टाकले. आता त्या वडाच्या झाडाखाली असणारे आले. एक दरवाजा होता, दरवाजाच कुणाला निघाना. ह्याची चावी लाव, त्याची चावी लाव, अजिबात नाही, दरवाजाच निघाना. शेवटी हनुमंतराय म्हणले तुम्ही सगळे बाजूला सरका एकदा. दरवाजा काढू लागले बरं का. दरवाजा निघाना, शिळा वगैरे होते, दरवाजाच कुणाला निघाना. हनुमंतराय म्हणले या घराशी आपल्याला घेणं देणं नाही, वेळ जास्त हे करू नका, 1 मिनिटामध्ये दरवाजा मी काढतो, बाजूला सरका. हनुमंतरायाने काही चावी घेतली नाही किंवा काही घेतलं नाही. दरवाजा निघत नव्हता, मोठी शिळा होती. हनुमंतराय थोडं सगळ्याला मागं सारलं आणि आपला उजवा पाय आहे का नाही, उजवा पाय असे धडेल कोण लाज्जे मारले का नाही, तेवढे असणारे शिळेचे तुकडेच झाले आणि दरवाजा खोलला. म्हणजे विचार करा पायात किती ताकद आहे. पायामध्ये सुद्धा तो दरवाजा निघाला. आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्याच्या नंतर यज्ञ सुरुवात होता. यज्ञ सुरुवात असणारा तेवढा यज्ञ जर कोण बंद केला असेल तर हनुमंतरायानं काय केलं? पाणी आणून टाकलं मध्ये.
सगळा यज्ञ उचलला, वानर मंडळी विध्वंस करून टाकला. आता युद्ध सुरू झालं लक्ष्मणाचं आणि मेघनादाचं. घनघोर युद्ध सुरू झालं. त्या युद्धामध्ये घटना अशी घडली, लक्ष्मणानं एक कार्य केलं. प्रभू श्रीरामचंद्रजीचं नाव घेण्याकरता सुरुवात केली, एक शब्द बोलले, धनुष्याला बाण लावला. जर माझे प्रभू श्रीरामचंद्रजी प्रत्येक वस्तूमध्ये जर असतील तर हा बाण सोडल्याच्या नंतर इंद्रजित मरो. आहे का नाही देव प्रत्येक वस्तूमध्ये? लक्ष्मणानं बोलण्याकरता सुरुवात केलं. माझे भगवंत जर प्रत्येक वस्तूमध्ये असतील तर हा बाण सोडल्याबरोबर इंद्रजित मरो. माझे बंधू, माझा असणारा दादा, एक पत्नीच्या बाबतीमध्ये जे व्रत घेतलेलं आहे हे जर खरं असेल तर एका बाणामध्ये असणारा हा इंद्रजित मरो. बापानं दिलेलं वचन तंतोतंत पाळण्याकरता अरण्यामध्ये जर आले असतील आणि हे जर खरं असेल तर एवढ्या बाणामध्ये हा इंद्रजित मरो. असे अनेक वाक्य वापरले आणि लक्ष्मणजीनं असणारा बाण सोडला. त्या बाणामध्ये घटना अशी घडली, पहिला असणारा उजवा असणारा हात तुटला. कुणाचा? इंद्रजिताचा. इंद्रजिताचा हात तुटला आणि तेवढा तुटलेला हात लंकेमध्ये जाऊन पडला. जसं आपण क्रिकेट खेळत असताना एखादा बॅट्समन बॉल मारतो का नाही, जसा बाउंड्रीच्या बाहेर नाही एकदम बाहेर निघून जातो बॉल, तसा लक्ष्मणानं जो बाण जो सोडला तो असा उजवा हात असा तुटला. तुटलेला हात रणांगणामध्ये नाही थांबला, तुटलेला हात डायरेक्ट लंकेमध्ये गेला. कुठं जाऊन पडला ऐका. इंद्रजिताच्या पत्नीचं नाव आहे सुलोचना आणि ती भक्त जर कोणाची असेल सुलोचना तर भगवान शंकराची. भगवान शंकराची पूजा चालू होती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तेवढ्याच वेळामध्ये पूजा चालू असताना अंगणामध्ये येऊन हात पडला आणि त्याचा आवाज मोठा झाला. आवाज मोठा झाल्याची नंतर पूजा बंद केली तिनं. नेमकं काय वाजलं पाहण्याकरता सुरुवात केली. बाहेर तिथं पाहते काय, मालकाचा हात. आपल्या मालकाचा हात तिनं ओळखला आणि तिनं रडण्याकरता सुरुवात केली. माझे मालक युद्धाला गेलेले आहेत, इथं येऊन हात पडलेला आहे. त्या हातालाच बोलण्याकरता तिनं सुरुवात केली. काय तिची भक्ती असेल विचार करा. अगं बाई, माझी जर जागा सांगायची म्हटलं तर त्या इंद्रजिताच्या डाव्या साईडला माझी जागा आहे. लक्ष करून ऐका बरं का. मालकाच्या डाव्या साईडला जर जागा कुणाची असेल, लक्ष करा, ज्यांचा विवाह झाले ना, डाव्या साईडला एरवी बरं का, पत्नीची जागा ही डाव्या साईडला आहे एरवी. पण देवाची पूजा जर करायची म्हटलं का नाही, त्यावेळेला डाव्या साईडला जागा नाही बरं का, त्यावेळेला उजव्या साईडला. त्या सुलोचनानं बोलण्याकरता सुरुवात केली. एरवी मात्र माझी असणारी जी जागा आहे ती मात्र डाव्या साईडला, पण तुझी जागा मात्र उजव्या साईडला आहे ना. पण माझ्या पती परमेश्वराला सोडून इथं तू का आली? त्या हाताला बोलण्याकरता चालू आहे भुजेला. माझे मालक तर युद्धाला निघून गेलेले आहेत, नेमका समाचार काय आहे? आता हात कधी बोलतो का? हात कधीच बोलत नाही. सांगितलं बाई, तुला बोलता जरी येत नसेल, तुला लिहिता तरी येतं ना, हातानं लिहिता येतं ना. मग मी काय करते, तुला एक पेन आणून देते, तिथं नेमकं काय काय घडलं एवढं मला लिहून दे. तुटलेला हात लिहून देतो का? तुटलेला हात. आता आपलं हे माणूस मेल्याच्या नंतर आपलं चलतं, एकदा उठा की माझ्याकडे एकदा बघा की. आणि खरंच बघितल्याच्या नंतर रामायण सांगतं बरं का, रामायण, रात्रंदिवस जी पत्नी संसार करते, मालक मेल्याच्या नंतर पुन्हा ते मालक नाहीत, पुन्हा ती प्रेत. एकटी जर पत्नी घरामध्ये असेल तर ती सुद्धा भीते बरं का. लक्ष करा, एवढा जरी संसार केला असेल तर भीती वाटते. आणि ही काय म्हणते, लिहून दे मला हाताला. लेखणी आणली. ती पतिव्रता होती, ती काही साधारण नव्हती, राक्षसाची पत्नी होती, पण पतिव्रता होती. विषय किती महत्वाचा आहे पहा. पेन आणला, लेखणी आणली आणि तिनं जागा अशी साफ केली. ती काही कागद वगैरे नाही असणारी भूमिका. त्यावेळेला लिहिण्याकरता असणारी सुरुवात केली आणि तिनं किती लिहून दिलं माहिती, विशेष स्वरूपामध्ये. ज्या वेळेला युद्धाला गेले होते ना, युद्धाला गेल्यापासून युद्ध कसं कसं झालं आणि आता काय घटना घडलेली आहे, त्यानं असं लिहून देण्याकरता सुरुवात केली. पहिल्यापासून सगळा भाग लिहिला. हात कसा तुटला, इथपर्यंत हात कसा आला हे सुद्धा लिहून दिलं. थोडी लेखणी थांबली.
हात तुटल्याच्यानंतर लेखणी थांबली. सुलोचनानं रडण्याकरता सुरुवात केली. बाई लिहिणं पुढं आता, लिहिणं. नेमकं पुढं काय झालं? लेखणी थांबली. तोपर्यंत लक्ष्मणानं दुसरा बाण तिकडं लावला. हे तिकडं चालू आहे बरं का युद्ध, आणि इकडं लिहायला चालू आहे. तोपर्यंत लक्ष्मणानं दुसरा बाण लावला आणि दुसऱ्या बाणानं शिरकमल उडवलं. कुणाचं? इंद्रजिताचं. इंद्रजिताचं शिरकमल उडवल्याबरोबर तर जयघोष केला लक्ष्मण दादाचा. जयघोष केल्याच्या नंतर इंद्रजित मरण पावला. वानर मंडळींनी प्रभू श्रीरामचंद्रजीला इंद्रजिताचं मुंडकं दाखवण्याकरता वानर मंडळीनं बॉल सारखंच मुंडकं उचललं वानरांनी, आणि दाखवण्याकरता कुणाला घेऊन गेले? रामाला, की तुमच्या भावानं इंद्रजिताचा अंत केला, हे मुंडकं बघा म्हणून हे वानर मंडळींनी एकाच्या पुढे एक एकाच्या पुढे एक ते मुंडकं घेऊन असे पळायलेत. त्याच्या हातात हिसकटून घ्यायचं, त्यानं घेऊन पळायचं असं पुढं. ह्या लेखणीनं काय केलं माहिती? थांबली होती लेखणी कशा करता माहिती? तिथं काय घटना घडलेली आहे हे लिहिण्याकरता बाण सोडल्याच्या नंतर परत पुन्हा लेखणी लिहिण्याकरता सुरुवात झाली. लेखणीनं असं लिहिलं, लक्ष्मणानं बाण मारला, धड मात्र इथून मुंडक्यापासून खालचा असणारा जो भाग आहे तो रणांगणावर पडलेला आहे. आणि रामाला मुंडकं दाखवण्याकरता, शिरकमल दाखवण्याकरता वानर मंडळींनी ते शिरकमल प्रभू श्रीरामचंद्रजीच्या जवळ नेलेलं आहे. सुलोचनानं भाग विचारला, नेमकं मी पुढं आता काय करू? त्या लेखणीला लिहून दिलं, आता एकच काम कर, त्या प्रेताला जर दहन करायचं असेल तर ह्या पण हाताला तिथपर्यंत घेऊन जा. कुठं? रणांगणात. नंबर 2, जे शिरकमल प्रभू श्रीरामचंद्रजीच्या जवळ नेलेलं आहे ते विनंती करून शिरकमल मागून घ्यायचं, हाताच्या ठिकाणी हात लावायचा, शिरकमलाच्या ठिकाणी शिरकमल लावायचं, चिता रचायची, आणि चिता रचल्याच्या नंतर घटना अशी करायची, अग्नी स्वतःहून द्यायचा आणि स्वतःहून त्या ठिकाणी सती त्या चितेमध्ये जायचं, असं लेखणीनं लिहून दिलं. ती महान पतिव्रता होती. तिनं काय केलं? जसं लेखणीनं लिहून दिलं, हात उचलला आणि हात उचलल्याच्या नंतर निघाली. तेवढ्याच वेळामध्ये राजा रावण समोर आला. अजिबात जायचं नाही. कशा करता? राजा रावणाच्या मनामध्ये विकार निर्माण झाला, मी त्याच्या पत्नीचं अपहरण केलं, जर माझी सून तिकडं गेली आता तर प्रभू श्रीरामचंद्रजी काय करतील? माझ्या सुनचं अपहरण करतील. तेवढ्याच वेळामध्ये मंदोदरी आली. मंदोदरी म्हणते, याचं कशाला ऐकते आता? तुला जर कल्याण करून घ्यायचं असेल तर माझा आदेश आहे, जातो निघून. प्रभू श्रीरामचंद्रजी हे कृपाळू आहे, तुझं अपहरण नाहीत करणार. कधी कधी सासरा जर चुकू लागला का नाही, सासरा जर कधी कधी चुकू लागला तर सासूनं समजून सांगणं गरजेचं आहे. यांच्या जरा पत्त्या सरकल्यात आता, तू काय यांच्या नादाला लागू नको, मी आहे ना तुला. कधी कधी सासूनं सुद्धा समजून सांगण्याची गरज आहे. मंदोदरीनं समजून सांगितलं, जातो मी आहे. सुलोचना निघाली. सुलोचना निघाल्याच्या नंतर हात असा आहे हातामध्ये. ज्या वेळेला सुलोचना येऊ लागली रणांगणाच्या भूमीमध्ये, त्यावेळेला वानर मंडळीनं बघितलं सुलोचनेला. सुलोचनाला बघितल्याच्या नंतर वानरांनी कधी सीताच बघितलेली नव्हती. वानरांनी कधी सीताच बघितलेली नव्हती. आता ती सुलोचना म्हणजे राजा रावणाची सून आहे, तिला काही अलंकार कमी असतील का? मग ती सुंदर दिसण्याकरता कधी घराच्या बाहेर कधी पडली नाही, सुंदर असणारी ती सुलोचना. वानर मंडळीचा भास असा झाला, आता मात्र काला जवळ आला. गोष्ट कळाली का? म्हणजे आता युद्ध संपलं, बहुतेक राजा रावणानं सीतेला सुपूर्त केलं असं वाटलं. सगळेजण वानरासहित त्या सुलोचनेसहित असणारे प्रभू श्रीरामचंद्रजीच्या जवळ गेले. सुलोचना जवळ गेली, देवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर हनुमंतरायाला प्रश्न विचारला, ही कोण आहे? हनुमंतरायांना अगोदर परिचय माहिती होता, ही इंद्रजिताची असणारी पत्नी आहे, हिचं नाव सुलोचना आहे. बर, मग का आलेली आहे? बोलण्याकरता सुरुवात केली. आपल्या मालकाचं शिरकमल घेण्याकरता आलेली आहे, हात सोबत आणलेला आहे, मालकाचा अंत्यविधीचा हिला कार्य करायचं आहे. रामानं प्रश्न विचारला, मालक रणांगणामध्ये मरण पावले, हिला कसं काय कळालं? विषय आहे बरं का. कसं काय कळालं? त्यावेळेला सुंदर स्वरूपामध्ये सांगितलं. सुलोचना म्हणते, माझ्या मालकाच्या हातानं मला सगळं लिहून दिलं, लेखणीच्या स्वरूपामध्ये. वानर म्हणले, हात लिहून देत असतो का कुठं काय मेलेल्या माणसाचा? अजिबात तर नाही. वानर म्हणजे एक शंका काढली, जर ही पतिव्रता असेल
तर पतिव्रता असल्याच्या नंतर हिचा हात जर बोलत असेल, शब्द काढल्याच्या नंतर मालकाचा हात जर बोलत असेल, न बोलणाऱ्या बाबतीमध्ये लेखणी लिहून दिलं हातानं, मग शिरकमला नाही बोलवा ना. आता गोष्ट आहे का बरं का. शिरकमल कुठं आहे? प्रभू श्रीरामचंद्राच्या जवळ. आणि जर शिरकमल जर बोललं किंवा एखाद्या वेळेस जर हसलं, तर मग मात्र ही पतिव्रता आहे, शिरकमलीला देऊन टाकायचं. तेवढ्याच वेळामध्ये परीक्षा चालू आहे बरं का. आता जशी 10वीची 12वीची परीक्षा चालू आहे का, तशी सुलोचनाच्या सुद्धा पतिव्रतेच्या बाबतीमध्ये परीक्षाच आहे. लगेच शिरकमल बोलवलं, असं टेबलवर शिरकमल समोर ठेवलं. 18 पद्म वानर, चमत्कार बघायला कुणी येतात. 18 पद्म वानर असे आले. प्रभू श्रीरामचंद्रजी आहेत. आणि आता परीक्षा कशाची चालू आहे माहिती? फक्त शिरकमलानं बोलावं, नाही बोललं तर नुसतं हसावं. त्या सुलोचनेनं हात जोडून सांगितलं, मालक, मी तुमच्या सोबत आज असंख्य दिवसापर्यंत संसार केला, मला हे पतिव्रता मानित नाहीत. तुमच्या हातानं लेखणीच्या स्वरूपामध्ये लिहून दिलं हे मानित नाहीत. माझी एक विनंती आहे, मला तुमच्या सोबत असणार त्या वैकुंठाला यायचं आहे, हे विश्वास मानत नाहीत. एकदा तुम्ही बोला, बोलणं होत नसेल नुसतं हसा. हे 18 पद्म वानर आहेत. मरण पावलेल्या माणसाचं शिरकमल तुटलेलं कधी बोलतं? कधीच बोलत नाही. पण ती पतिव्रता होती आणि सोबत येण्याची भूमिका काढू लागली. मी तुमच्या सोबत येणार म्हणजे येणार. तेवढ्याच वेळामध्ये सगळे वानर मंडळी हसू लागले. वानर मंडळी हसत असताना सुलोचना रडू लागली. देवा, मी असं ऐकलेलं आहे, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवा पती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. देवा, मी तुझी सेवा केली नाही, पण मी मालकाची सेवा केली. माझा एकच असणारा भाग आहे, मी पतिव्रता आहे. ही सगळी मंडळी माझ्या बाबतीमध्ये हसते. माझी खरी परीक्षा आहे. देवा, तू सहकार्य कर. प्रभू श्रीरामचंद्रजी समोर होते. देवानं आज्ञा, तेवढ्याच वेळेमध्ये आपल्या भक्ताची आवेलना कधी होऊ देत नाही. शिरकमलाला आज्ञा दिली, सुलोचनेची परीक्षा आहे. अरे बाबा, तू शरीराच्या बाबतीमध्ये जरी तुटलेला असशील, एकदा सुलोचनेच्या बाबतीमध्ये, या भक्त मंडळीच्या बाबतीमध्ये आवेलना करतात ना, एकदा नुसता हसतो. एकदा देवाना असा आशीर्वाद दिल्याबरोबर एकाही वानराला लक्षात आलं नाही. तेवढं शिरकमल तुटलेलं सुलोचनाच्या देखत, वानराच्या देखत हसलं खतकून. आणि हसल्याच्या नंतर देवालाही आनंद वाटला. आणि सगळ्या 18 पद्म वानर मंडळींनी सुलोचनाला पतिव्रता मानलं. सुलोचना रडू लागली. देवा, शेवटच्या वेळेला तुमची आणि माझी असणारी भेट झाली. मी कृत्य झाले. जरी माझ्या मालकाने युद्ध जरी खेळलं असेल, पण त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये मला तुमची असणारी भेट झाली. मी कृत्य असणारी झाले. प्रभू श्रीरामचंद्रजीला आनंद वाटला. माझं दर्शन झाल्याच्या नंतर मी भक्ताला काहीतरी देतो. सुलोचना, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काय मागायचे ते माग. एखाद्या पत्नीचा मालक जर मरण पावला असेल तर ती काय मागल? काय मागल ते? देव प्रसन्न झाल्याच्या नंतर ती पतिव्रता होती. सर्व भावे पती ध्यानी मनी. तिच्या मनात जर काय असेल तर फक्त पती. देवा, प्रसन्न आहेत माझ्यावर? हो. सुलोचना, माग. प्रसन्न आहेत? हो. मी मागितलेलं देणार. मागितलेलं देणार. मग एक काम करा, माझ्या मालकाला जिवंत करा. आता एवढं युद्ध चालू आहे कशा करता? गोष्ट आहे का बरं का. एवढं युद्ध चालू आहे कशा करता? मारण्याकरता. एवढं युद्ध चालू आहे मारण्याकरता. आणि देवाचा एक नियम आहे, एखाद्या भक्तानं जर काही मागितलं ना, तर देवानं इच्छा पूर्ण करण्याकरता देव तो पूर्ण करतो. तेवढ्याच वेळामध्ये देवानं बोलण्याकरता सुरुवात केली. तुला जर तुझा पतीच पाहिजे असेल ना, आता 2 मिनिटामध्ये जिवंत करतो.
देवानं असं बोलल्याबरोबर तर वानर मंडळी म्हणले आपल्या बॅगी भरा आता. काही उपयोग नाही म्हणले, आपण एवढे घरदार सोडले म्हणले. त्याला दृष्टांत सांगू तुम्हाला, हे आपलंही तसंच झालंय बरं का. आपण म्हणतो मी पंजाचा, तो म्हणतो गाडेळेचा, तो म्हणतो मी फुलाचा. आपण काट्या कुराळी घेऊन भांडणं करतो आणि ती एका खुर्चीला जाऊन तिथं बसतात. मागलच्यांनी काय करायचं, मागलच्यांनी नेमकं काय करायचं. आणि वानराने तेच सांगितलं, अरे ज्याच्या करता ज्याच्या पक्षा करता आपण राम राम म्हणून राजा रावणाला मारण्याचा प्रयत्न आपण करतो, आणि हे गिऱ्हाईक त्याच्याच पोराला वाचवण्याचा प्रयत्न करता. आपण कसा तरी मारला, कसा तरी इंद्रजित मारला, आणि हा बाबा तर आता उठवण्याकरता तयार आहे, तिकडल्याच पक्षात सामील झाला. बरं म्हणले बॅगी आपले, चला घराकडे आता. शेवटी देवापुढं काही कुणाचं चाललं नाही. थांबा, मी इंद्रजिताला उठवणार आहे, मी समर्थ आहे. वानर मंडळी थांबले. आता इंद्रजिताला उठवण्याचा असणारा भाग चालू आहे. देव कसा उठवणार. मेले माणूस जित उठविलं, वेळ काळा ते ग्रासील गा, कैसा वासुदेव बोलतो बोल, बाळा पोटी माय रिघेल. देवानं उठवण्याकरता प्रयत्न सुरुवात केला आणि सगळेजण नाराज झाले. सगळेजण, फक्त आनंदित जर कोण असेल, एक सुलोचना, माझे मालक आता जिवंत होणार, जिवंत होणार, जिवंत होणार. तेवढ्याच वेळामध्ये, तेवढ्या मीटिंग मध्ये तिथं मात्र हनुमंतराय माझे नव्हते. अजिबात हनुमंतराय नव्हते. यांचा जो पराक्रम इकडे चालू होता का नाही, सगळ्या जणांचा बोलण्याचा, दिल्लगी, थट्टा मस्करी, रण्य वगैरे सगळे जे चालू होतं, हनुमंतराय तिथं नव्हते. हनुमंतराय काही अंतरावर जाऊन बसलेले होते, एकदम काही अंतरावर. प्रभू श्रीरामचंद्रजी इंद्रजिताला उठवणार. वानर मंडळी विचार करतात, इथून पुढे काय होणार आता. इंद्रजित उठणार आणि पुन्हा तो मरणार नाही. हनुमंतराय एकदम साईडला असे जाऊन बसले होते. ते म्हणले आता उठवायचे, प्रभू श्रीरामचंद्रजी विचार करतात उठवायचं. मी सांगितले आता उठवण्याकरता, काय करावं काय करावं. पण अगोदर हनुमंतरायाला विचारणं गरजेचं आहे. हनुमंतराय एकदम लांब असे बसलेले होते. त्यांना बोलवून घेतलं, इकडे या. एवढा मोठा असणार इथं कार्यक्रम चालू आहे, इंद्रजिताला उठवायचं आहे, तुम्ही तिकडे निवांत जाऊन बसलात. हनुमंतराय आले. देवानं बोलवल्याच्या नंतर सोबत रामायणच घेऊन आले. गोष्ट आहे का बरं का. सोबत रामायणाचा ग्रंथच घेऊन आले. देवाने हसून सांगितलं, हनुमंतराय तुम्हाला काही कळतं का, युद्धाचा प्रसंग आहे, नाही तर तुम्ही हरिपाठ रामायण वगैरे वाचित बसला, तुम्हाला कळतं का काही. ते म्हणले हे कामाचं आहे म्हणून मी वाचायलोय म्हणले. हे कुणालाच समजलं नाही बरं, कुणालाच समजलं नाही. हा, त्यांचं वाचन चालू होतं. प्रभू श्रीरामचंद्रजी विचारलं, हे काय तुमचं वाचन नेमकं कशा करता चालू आहे. ते म्हणले हे आपल्या सगळ्याच्या हिताचं आहे आणि कामाचं आहे, याच्याकरता मी वाचायलो. काय म्हणले त्याच्यामध्ये, तुम्ही सगळा जे अवतार घेतलेला आहे का नाही, कशा करता घेतला माहिती का. बोलीला वाल्मिक शब्द आहे का बरं का. बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वरतून दावीन नामा म्हणे किंवा म्हणे नामा. एवढं जे रामायण घडलं का नाही, रामाच्या अगोदर घडलेलं आहे म्हणजे लिहिलेलं का रामाच्या नंतर लिहिलेलं आहे. कसं आहे बोला ना. रामायण हा ग्रंथ अगोदरचा आहे का रामाच्या नंतरचा आहे. राम जन्म होण्याच्या अगोदर रामायणाचा ग्रंथ तयार आहे, अगोदरच बरं का. पुढं काय काय होणार आहे हे अगोदर वाल्मिक ऋषीनं सगळं मध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि ते हनुमंतराय ज्यावेळेला रामायण रामायण केले रामायण
रामायण रामा आधी. हनुमंतांनी सांगितलं, देवा मी संपूर्ण रामायण वाचू लागलो. ते म्हणले, मग रामायण वाचलं तुम्ही, आता हे वाचत आहेत, नेमकं कशा करता तुम्ही वाचित आहेत? अहो त्याच्यामध्ये मी असं पाहतोय, एकदा इंद्रजित मेल्याच्या नंतर, एकदा इंद्रजित मारल्याच्या नंतर पुन्हा मध्ये उठवलेला आहे का नाही याचं वाचन चालू आहे. गोष्ट लक्षात येते का? इंद्रजित एकदा मारलेला आहे, रामायण अगोदर लिहिलेलं आहे. जर वाल्मिक ऋषीनं मध्ये जर असं लिहिलेलं असेल, कसं, एकदा इंद्रजित मेलेला आहे, सुलोचनानं विनंती केलेली आहे, प्रभू श्रीरामचंद्रजींनी इंद्रजित उठवलेला आहे, असं जर मध्ये लिहिलेलं असेल तर तुम्ही लगेच इंद्रजिताला उठवा. अरे हनुमंता, मग तू चेक केलं का तिथं? हो सगळं मी बघितलं, पण त्याच्यामध्ये असं काही कुठं मला लिहिलेलं दिसलं नाही, एकदा इंद्रजित मेल्याच्या नंतर परत उठवलेला. ते म्हणले, मला एकदा रामायण बघू दे. प्रभू श्रीरामचंद्रजींनी ते रामायण संपूर्ण असणार असं वाचन केलं. जिथपर्यंतचा जो भाग आला होता ना, तिथपर्यंत रामायण वाचलं. तिथं एवढाच भाग लिहिलेला होता की इंद्रजित मरण पावल्याच्या नंतर पुन्हा मात्र इंद्रजित उठवलेला नाही. सुलोचनला सांगितले, बाई आता तू दुसरं काहीतरी मागून घे. मग एक करा, माझी आणि माझ्या मालकाच्या स्वरूपामध्ये भेट तिथं घडवून द्या. आता कुठं? तिथं. आता इथं तुम्ही उठवत नाहीत ना, तथा असतो. मग पुन्हा शिरकमल दिलं, हात असणारा जोडला आणि वानर मंडळीच्या सोबत असणारे प्रभू श्रीरामचंद्रजी गेले. ज्या वेळेला सुलोचनेनं स्वतःहून अग्नी मालकाच्या असणाऱ्या चितेला दिला, 5 प्रदक्षिणा केल्या आणि जळत्या चितेमध्ये असणारी सुलोचनानं उडी टाकून दिली. ती मालकाच्या स्वरूपामध्ये असणारी सतीच्या स्वरूपामध्ये त्यांची भेट वैकुंठाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे. पुढं वर्णन करत असताना सांगितलेलं आहे, ज्या वेळेला इंद्रजित मरण पावला का नाही, अनेक योद्धे मरण पावल्याच्या नंतर राजा रावणच पुन्हा निघाला युद्ध खेळण्याकरता. राजा रावण आला. राजा रावण आल्याच्या नंतर मग मात्र एक शक्ती सोडलेली आहे, शक्ती लक्ष्मणला मारण्याकरता. तेवढ्याच वेळेला ती शक्ती सोडली होती राजा रावणानं बिभीषणाला मारण्याकरता. त्याचं कारण असं आहे, रामयुद्ध जिंकत असताना, मुलींनो शांत बसा तुम्ही, ऐ तिकडे खाली जाऊन खेळा, तिकडं उठा, तुम्ही दिले उठा, तिथलं तिकडे खाली जाऊन खेळा तिकडं. बिभीषणाच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे, रामाला प्रत्येक क्षणाला युद्धामध्ये विजय जर कशामुळे मिळत असेल तर केवळ बिभीषणामुळं. प्रत्येक गोष्ट बिभीषणानं सांगायची. घर का भेदी बन आहे का? लंकेचं नुकसान जर कशामुळे झालं असेल, लंकेचं नुकसान, तर आपल्या पाठीमागे एक टीव्हीवर मालिका होती, आमची माती. आपली माती करायला दुसरे कुणीच नाही, तो आपलेच माणसं आहेत, दुसरे कुणीच नाहीत. राजा रावणाला राग आला, आमच्या घराच्या बाबतीमध्ये किंवा हे पुत्र संतती मरण्याकरता, सैनिक मरण्याकरता कारण जर कोण असेल तर एकटा बिभीषण आहे. ब्रह्मदेवाकडून शक्ती घेतलेली होती, मयासुरानं दिलेली होती, तेवढी शक्ती बिभीषणाला मारण्याकरता समोर सोडली. बिभीषणानं लक्ष्मणाचा धावा केला, लक्ष्मणानं बाण सोडले, एक शक्ती होते त्याचे 100 तुकडे केले. आता लक्ष करा बरं का, एक शक्ती होते त्याचे 100 तुकडे केले, त्याच्यामधला एकच बाण, एकच भक्त भाग तुकडा राहिला बरं का. तो तुकडा लक्ष्मणाकडे येऊ लागला, लक्ष्मण परत त्याला असणारा उचलू लागला आणि बाण मारू लागला. तेवढ्याच वेळामध्ये राजा रावण शक्ती सोडतो आणि लक्ष्मण काय करतो, शक्तीला बाण मारून राजा रावणाकडेच परत फिरतो. एकूण राजा रावणानं काय करायचं, शक्ती लक्ष्मणाला सोडायची, लक्ष्मणानं तिकून इकडं पाठीमागं लावायची. दोघांच्या मध्ये काय झालं माहिती, शक्ती आहे का नाही, शक्तीच परेशान झाली, नेमकं जाऊ कुणाकडं. इकडं तर राक्षस आहे, तो काही माझा स्वीकार करणार नाही. शेवटी शक्ती शरण गेली लक्ष्मणाला. लक्ष्मण हा संत आहे, संताची ही पायी हा माझा विश्वास, श्री संताची ही माथा चरणावरी. लक्ष्मणा तुम्ही संत आहेत, तुम्ही इकून मारता मी तिकडे जाते, तो बाबा तिकून मारतो मी इकडे येते, एक काम करा ना, मला तुमच्या हृदयामध्ये जागा द्या. पुन्हा काय केलं लक्ष्मणानं, त्या शक्तीला जागा आपल्या हृदयामध्ये दिली. हृदयामध्ये जागा दिल्याच्या नंतर लक्ष्मणजी मूर्छित असणाऱ्या अवस्थेमध्ये पडले आणि मूर्छित असणाऱ्या अवस्थेमध्ये पडल्याच्या नंतर मग मात्र तरी
बाण असणारे सोडत असताना राजा रावणाने एक बोलण्याकरता सुरुवात केली. प्रभू श्रीरामचंद्रजी मेले, प्रभू श्रीरामचंद्रजी मेले. कशामुळं? कारण समोरच्या शत्रूची शक्ती कमी करण्याकरता लक्ष्मणाचं प्रेम भावावर होतं. बेशुद्ध असणारी अवस्था झाली. तेवढ्याच वेळामध्ये प्रभू श्रीरामचंद्रजी धावले आणि घनघोर युद्ध झालं. राजा रावण असणारा तो पळून गेला. लक्ष्मणाला असं धरलं, शिबिराच्या जवळ असणार आणलं आणि प्रभू श्रीरामचंद्रजींनी लक्ष्मणाचं शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं आणि डोक्यावरून असे हात फिरवण्याकरता सुरुवात केली. अरे लक्ष्मणा, अरे 12 वर्षापर्यंत असणारा निराहारी अन्न पाणी असणारा तू सेवन केलं नाहीस, माझ्याकरता अरण्यामध्ये तू चलत आलास. त्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्रजी भावाकरता रडू लागले. रामायणातून एखादा गुण जर कुठला घ्यायचा असेल तर भावावर मरण्याची वेळ आली तर मुंडकं आपल्या मांडीवर घेतलं आणि देव भावाकरता रडू लागला. विचार करण्याची गोष्ट आहे बरं का. एखाद्या भावाला जर कळत नसेल, तो जर म्हणत असेल माझं इकडं पट्टाभर जमीन आली, त्याला म्हणा बाबा ही एकदा दगड उपट एकदा इथला, हां, आणि तुला कुठं रावायचं आहे तुझ्या मनाने एकदा रोबर एकदा. कशा करता माहिती का? देव सुद्धा आपल्या भावाकरता रडतो. हे सोबत आपल्याला कुणालाच काही घेऊन जायचं नाही, कुणालाच न्यायचं नाही बरं का. भाऊ म्हणजे आपला तो भाऊ असतो. दुसऱ्याला आपली कुणाला सुद्धा कीव दया येणार नाही. शेवटी आपल्या भावालाच दया येणार बरं का. हा, ज्यावेळेला देव रडू लागला, रडत असताना दोन्ही डोळ्यातून असणारे अश्रू, सुषेण नावाचा असणारा वैद्य जवळ आला. त्या वैद्याला आणि बोलवण्याकरता सुरुवात केली. त्यानं सांगितलं, नाडी बघितली, छातीवर हात ठेवला, शरीर असं हलू लागलं, नाडी परीक्षा केली, सांगितलं आणखी जीव मात्र निघून गेला नाही, वाचू शकतो. रामाला आनंद वाटला, माझा भाऊ मरण पावला नाही, वाचू शकतो. सांगा ना मग काय करावं लागेल. इथे एक युक्ती आहे बरं का. ज्यांचा ज्यांचा गर्व झालेला आहे त्यांचा गर्व कमी करायचा आहे 2 स्वरूपात. काही डॉक्टर म्हणतात 2 लाख भरा वाचतो. त्या डॉक्टरचा गर्व देवाला इथं कमी करायचा आहे. कुणाचा? त्या काळातल्या सुद्धा ना आताच्या सुद्धा बरं का. हा, 2 लाख भरा वाचतो म्हणजे वाचतो. सुशेनानं सांगितलं फक्त औषध आणून द्या हो, इंजेक्शन औषध, याला वाचवतो म्हणजे वाचवतो. रामाला दोघाची परीक्षा घ्यायची. कुणाची माहिती? नंबर 1 डॉक्टर आणि नंबर 2 ला आणून देणारा. म्हणजे आपण म्हणतो का नाही, किती पैसा लागू द्या वाचलाच पाहिजे. दोघाची परीक्षा आहे बरं का. एक डॉक्टरची आणि एक पैसा पुरवणाऱ्याची. तसे इथं 2 कारण सांगितले. एक सुषेण नावाचा वैद्य आणि दुसरा हनुमंतराय. आणणारा म्हणजे आपण पैसे आणणारे आणि सुषेण काय म्हणतो, वाचवणारा मी आहे. तसे आपले पण सांगितले, हा दवाखान्यातला डॉक्टर आणि पैसे पुरवणारे लोक. देव काय सांगतो माहितीये का? दोघही बेजार होत बसू नका, सगळा खेळ माझ्या हातामध्ये आहे. हा, पैसा पुरवणारा थकून जातो, मग देणारे म्हणतात पैसा भरपूर दिला पण वाचलं नाही बरं का. हा, डॉक्टर सुद्धा म्हणतो प्रयत्न केले पण वाचला नाही. देवाची लीला आहे. देव रडतो का माहिती? दोघाचा अभिमान वाढवण्याकरता. देवाला माहित नाही का? देव फक्त नाटक करतो. सुषेण सांगतो, मला जर सकाळचा सूर्य उदय होण्याच्या अगोदर जर औषध आणून दिलं का नाही, 100% लक्ष्मणला उठवतो म्हणजे उठवतो. तेवढ्याच वेळेला हनुमंतरायाने सांगितलं, औषध आणायचं काम आपलं, औषध आणायचं काम आपलं. हा, औषध मी आणून देतो. सुषेणाला सांगितलं उठवायचं काम तुमचं. दोघालाही अभिमान झाला होता बरं का, दोघालाही. सुषेणानं सांगितलं मग 4:45 झाले, जाणं मग आता. मग आता हनुमंतराय औषध आणण्याकरता निघाले. आता हेच औषध कधी येणार